इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाची मानाची हंडी फोडण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश। विनोदाचे विक्रमी थर रचणाऱ्या आपल्या सगळ्या गोविंदांचं अर्थात हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया। त्यांना कौतुकाचा दहीकाला देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया। महाराष्ट्राच्या कॉमेडी क्वीन निर्मितीताई सावंत, डॅशिंग धडाकेबाज आणि दिलखुलास महेश कोठारे सर। मंडळी, ऑफिस मध्ये दिल्या जाणाऱ्या अवॉर्ड्स वरून काही मैत्रिणींमध्ये होणार आहे खडाजंगी, त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा ओव्हर टाइम अनुभवण्यासाठी। जो घेऊन मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट। वनिता, तू लास्ट वीक मध्ये झालेल्या टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी मध्ये का नव्हतीस ग? कम ऑन यार चेतना, तू गाढवाला शेपूट लावणे याला टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी म्हणतेस? याच्याला नाही काम धंदे। बरं, तुम्हाला टीम बिल्डिंगच करायची ना तर बॉसला शेपूट लावणे अशी तरी ऍक्टिव्हिटी करायची। तुला नाही आवडत ते सोडून दे ना विषय, त्यांना कशाला आणतेस मध्ये? जेके ग, आ जस्ट किडिंग। हे काय ग, मॅडम कुठे आहेत? गावठी मलाई का? वनिता, गावठी तीच आहे ती। बापरे, व्हॉट अ वॉक। काय ग, लॅपटॉप घेऊन कुठे फिरतेस? कॅफेटेरिया। लॅपटॉप घेऊन? या खरं सांग ना प्रिया, खरं सांगून टाक, तुला ही कंपनी आवडली नाहीये म्हणून तू दुसरीकडे स्विच करतेस, त्याच्याबद्दल बोलत होतीस ना? काय काय सॉरी, काय मी ऐकलं नाही, सॉरी। एक मिनिट, तिला ही कंपनी नाही आवडत, ती दुसरीकडे स्विच करणार आहे, हो ना? डूड, एवढी स्टेबल कंपनी सोडून कोण हवेत गप्पा मारेल? कोणी सांगितलं हे? जेके ग। जेके कोण? जस्ट किडिंग। गॉड, अगं अगं अगं, oh my god! Oh guys, guys, guys! Okay, what? Okay, मला बेस्ट एम्प्लॉई ऑफ द मंथ मिळालंय. Thank you. प्रिया, टू बी फ्रँक, वी मस्ट फेस द ट्रूथ। या तुला हे अवॉर्ड का मिळालं माहितीये? तू चिकनी दिसतेस, ऑफिसला येताना शॉर्ट शॉर्ट कपडे घालून येतेस आणि सरांच्या मागे पुढे करतेस ना, म्हणून मिळालं। वनिता, यू डोंट डिझर्व दिस अवॉर्ड। वनिता, कम ऑन। एक्सक्यूज मी, एक्सक्यूज काय बोलतेस तू? आहे काही नाही, इट्स ओके, चला खरंच बोलतेय। सरांच्या ऑफिस मध्ये जाऊन सरांबरोबर गुलू गुलू हातवारे करून बोलत असतेस ना, हाय सर, सर क्यूट क्यूट, आणि इथे तिरपी स्माइल करतेस ना, खळी पडायला म्हणून मिळालंय तुला हे अवॉर्ड। गप्प बस वनिता, खरंच डिझर्व नाही करत हे अवॉर्ड। इट्स ओके। असंच आहे ही चेतना गेली 5 वर्ष इथे नोकरी करते, तिला तिचं पहिलं अवॉर्ड मिळायला 1.5 वर्ष लागली। किती? 1.5 वर्ष, आणि तुला 4थ्या महिन्यात मिळतंय का? इट्स ओके, थिंक अबाउट इट, जस्ट थिंक अबाउट इट, बिकॉज
कम ऑन वनिता प्लीज स्टॉप इट. कॅलिबर 0 आहे 0. स्टॉप इट वनिता. ओके ओके आय नो की मी नवीन जॉईन झाली आहे, मला सगळं येत नाही आणि आय अग्री की ऑब्व्हियसली मला चेतनानी सगळं शिकवलंय, Thanks. बट मला अवॉर्ड मिळतंय म्हणजे काहीतरी असेल ना माझं. हो आहे की खळी आहे ना इथे खड्डा आहे ना त्याच्यासाठी मिळालं हे एम्प्लॉई ऑफ द मंथ. काय म्हणजे माझ्या मेहनतीचं काहीच नाही का? आहे मेहनत म्हणजे आहे की. खरं सांगू का तुला जी कॅश प्राइस मिळाली आहे ना ती तू रिटर्न करायला हवी किंवा आमच्यामध्ये वाटायला हवी. खैरात कर नाही तर पाप लागेल त्या कॅश प्राइसचं तुला. सरांना सारखं करतेस ना क्यूट. हाय सर क्यूट क्यूट. कंटिन्यू करा प्लीज. सगळ्यांना नाही जमत आम्हाला कुठे जमतं. एकदम घुस ना ऑफिस मध्ये घुस. वनिता वनिता कर ना जा ना ऑफिस मध्ये. वनिता जस्ट स्टॉप इट. मला वाटतं नाही येत, मला रडू येतं. हो आणि असं असं चालता येतं ना फक्त. Shut up! मी अशीच चालते, मी मुद्दाम नाही चालत, माझं असंच आहे. कोणाचं असं असतं. वनी कम ऑन प्लीज. माझं असंच आहे. वनिता ती अरे यार ती रडायला लागली. गप्प रडू दे ना. गप्प बस नाही. हे बघ वनिता जो तो ज्याच्या त्याच्या नशिबाचं खातो. इट्स ओके. हो ग पण हे असे शॉर्ट मिडी घालून दुसऱ्यांच्या नशिबाचं खातात त्याचं काय करायचं. हिची लायकी आहे. हिची लायकी आहे का आपल्या इनफ इनफ. सिनियर सिनियर म्हणून ऐकून घेतेय तर तुम्ही डोक्यावर बसून कानात उंगण्या करू नका. मी नवीन असले तरी सुद्धा माझं ग्रास्पिंग फास्ट आहे. ग्रास्पिंग बॉसलाच ग्रास्प केलंस. वनिता हाऊ डेअर यू. टेक इट बॅक. टेक इट बॅक. आय विल नॉट. यू टेक इट बॅक. फाईन. सगळेजण वीकेंड वरती पार्टी करत असतात, मी ऑनलाईन वर्कशॉप्स करत असते ना. वनिता मला जमत. हो काय जमतं. हे लॅपटॉप हातात घेऊन कॉरिडॉर मध्ये हे असं करायला जमतं. तुला माहिती हे वन पीस घालून तू सरांबरोबर गेली होतीस ना कॉफी डेटला म्हणून मिळालंय तुला हे. आणि ना तू डिनर डेटला गेली असतीस ना तर एम्प्लॉई ऑफ द इयर मिळालं असतं तुला. 2 इयरचं मिळालं असतं. स्टॉप इट. ब्युटी अँड टॅलेंट एकत्र नाही असू शकत का? हा, सक्सेसफुल वुमेनचं कॅरेक्टर नेहमी तिच्या या ब्युटीच्या पॅरामीटर्स वरती का मोजलं जातं? हो कारण ती मुलगी ऑफिसच्या स्पोर्ट डेला शॉर्ट्स कट घालून बॅटिंग करायला उतरत असेल ना आणि डीप नेक घालून कॅरम खेळत असेल ना तर याच पॅरामीटरवर मोजा. एक मिनिट. नाही एक मिनिट. इनफ. इनफ. मला माहित नव्हतं त्या दिवशी ऑफिस मध्ये गेम्स असणार आहेत. कॅरम कसं असं खेळणार का? हो ग साधी बोलीस ग काही कळत नाही. असं असं चालायला कळतं. इनफ. खूप वेळ चाललाय भांडणात. कामाला लागा. चलो कम ऑन कामाला लागा. वनिता तू प्लीज सहन करत असेल मी नाही सहन करणार. प्लीज. मी तुला माहिती नाही अशा बिर्याणी दाखवून डाळ भात वाढणाऱ्या खूप पोरी बघितल्यात मी. प्लीज मी ना खूप मी नाही आता खूप झालं बा झालं. तू माझी काय चूक आहे का ग. कोणाचीच काही चूक नाहीये. मी प्लीज किती वर्ष काम करते. मी गेले 3 वर्ष 2.5 वर्ष मी सिंगल हँडेडली सगळे प्रोजेक्ट सगळेच मी सांभाळते. ऑफिसच्या कम्प्युटर मध्ये व्हायरस घुसला होता. मी एकटीने डिबग केलं. मला काय मिळालं. एक कॉफीचा मग. कपचा उडालेला. डू आय डिझर्व दिस. ओ रिअली डू आय डिझर्व दिस. आय डोंट डिझर्व दिस. एक मिनिट. वनिता तू मेल वाचलास का? मला नाही वाचायचं यार चेतू. आता मला ना काही वाचायचं नाही. तो मेल पण पुरुष आहे आणि सगळे पुरुष एक जात लांडगे असतात. एम्प्लॉई ऑफ द इयर तुला डिक्लेअर झालंय. अभिनंदन तुझं. अभिनंदन तुझं. Oh my god! Oh my god! Employee of the year! देव असतो ग. जो भगवान के घर देर है लेकिन अंदर नहीं ऐकलं होतं. आज अनुभवलं. माय गॉड. एम्प्लॉई ऑफ द इयर. Wow. Hey.
कॉंग्रॅट्स वनिता. ओ थँक्यू. डिनर डेट वर गेली होतीस का बॉस सोबत? सॉरी. सॉरी. व्हॉट? डिनर डेट वर गेली होतीस की मुक्कामी होतीस? प्रिया व्हॉट चेतना? कम ऑन प्रिया लेट्स फेस द ट्रूथ. शॅल वी? 5 वर्ष झाली तुला मिळालं नाही एम्प्लॉई ऑफ द इयर आणि हिला 2.5 वर्षात मिळालं. कसं? काय बोलतोयस तू? मी खूप कष्ट केले त्याच्यासाठी. माझे कष्ट मला आणि कॉफी मशीनलाच माहिती आहेत. हो रिअली? मग आम्ही कष्ट नाही केले? हा म्हणजे आम्ही केलेले कष्ट ते कष्ट नाही आणि तू केलेले कष्ट ते कष्ट. त्वाटा कुत्ता कुत्ता टॉमी साटा कुत्ता मॉन्टी. ए गप वाटेल ते बडबडतीयस. गप्प बस. टेल हर. मग मी असून मी मेहनत केली ह्याच्यासाठी. हाँ मी नाही मेहनत केली. हाँ तुम करो तो लीला हम करो तो लफड़ो. ए गप ग गप ग. हा. ए, तू नकोस घेऊस कुठली वाक्य. बोलूच नको. तू रडतेस ना त्याचाच इम्पॅक्ट खूप येतो. प्लीज. नाहीतर काय. आणि मी किती हुशार आहे ना, मी किती डिझर्व करते ना, सगळ्यांना माहिती आहे. गो बॅक. वाय शुड आय गो बॅक? तू गेली असशील क्युटेस्ट म्हटली असशील बॉसला है ना. डिनर डेट वर गेली असशील ते करूनच मिळतात ना एम्प्लॉई ऑफ द इयरचे अवॉर्ड्स. असं नसतं प्रिया. गप्प बस जरा. नाहीतर काय. मला हे सगळं बोलायची गरज नाहीये. मी खूप हुशार आहे आणि मला माझ्या टॅलेंट वरती सगळं मिळालेलं आहे. एवढी हुशार आहेस तर मग ओव्हर टाइम कशाला करावा लागतो ग वनिता? खुसात नाही वेळेमध्ये का टार्गेट कम्प्लीट होत नाही ऑफिस टाइम मध्ये? ओ आय एम सो सॉरी. जर बॉसच टार्गेट असेल तर कसं कम्प्लीट होणार ना? प्रिया सगळ्या गोष्टी का तेच करून मिळतं का? मी प्रामाणिक आहे. प्रामाणिकपणा असतो की नाही? प्रामाणिक. इट्स ओके. आता खूप झालं. कामाला लागूया. हा खूप केलं. खूप किती बोलशील तिला. आणि तू तरी काय करतेस प्रिया? व्हॉट शी डिड द सेम टू मी. गप्प बसा. अजी बोलतेस. तुला या सगळ्या गोष्टींची गरज आहे. मुळात ना मला तो घुबड तोंडे आवडतच नाही. काय आहे? बरोबर आहे. तो कसा सगळ्या लेडीज स्टाफकडे वकवकलेल्या नजरेने बघत असतो. त्याच्यामुळे मला जीन्स टॉपवर पण ओढणी घ्यावीशी वाटते. गप्प बस वनिता. बरोबर. एक मिनिट गप्प बस. तुमच्या भांडणामध्ये त्यांचा कशाला अपमान करताय तुम्ही? पण मी त्याला एखाद्याला बोलायचं म्हणजे किती बोलायचं? तुला काय प्रॉब्लेम आहे? कसं आहे? तू बघितलं मागच्या महिन्यात पार्टीला ते काय कशा रंगाचं टी शर्ट घातलं होतं. कसं अमिबा दिसत होता ग तो. इकडून तिकडून सुटलाय. आलं वाटतो अद्रक अद्रक. तरी पण अद्रक बरोबर गेलीसच ना डिनर डेटला. हो. आणि ही जपानच्या अॅनिमेची पुण्याची झेरॉक्स कॉपी कुठली? अॅनिमेशन मधून आल्यासारखी वाटतेस. टेक इट बॅक. You take it back. You take it back. Not. एक मिनिट आई. Cute. What an aesthetic sense. असं म्हणत होती. आफ्रिकेच्या भूकबळीचं कारण. कसं बोलते? कसं बोलतेस मला? Don't body shaming. मग तू हे करते ते बॉडी शेमिंग नाहीये? मी असं कुठं केलं? मी अशीच चालते. मी सांगितलं किती ना करून दाखवलंस ते मला. यू से सॉरी. You say sorry. यू से सॉरी. मी नाही सॉरी म्हणणार. मी पण नाही ए म्हटलं. बघ गप. तू मग जा ना त्या घुबड तोंड्याकडे. तू जा मेडिटेशन कर कुठल्या तरी डोंगरात जाऊन जळतीयस केवढी अख्खं ऑफिस मला जाण्याची गरज नाही. तू माकड तोंड्याकडे जा त्या. तू जा त्या माकड नीट तोंडाकडे. चाल. कधीतरी मधीत अशी एस दिसतेस. चालताना ना एस दिसतेस. एस. मी चालते तरी तू ओ दिसतेस एका ठिकाणी थांबलेली. मग तुला तो अमिबा आवडतो. ओ दिसतो हो, म्हणून. आणि तुला अद्रक आवडतं. जा त्या अद्रकला जाऊन मिठी मारायची. ए गप्प बस. गप्प बसा दोघी जणी. असं काहीही नसतं. कॉफी डेटला गेल्यावर अवॉर्ड मिळतं. डिनर डेटला गेल्यावर प्रमोशन मिळतं. असं काहीही नसतं. बॉसची मैत्री म्हणजे दुधारी तलवार असते. मला विचारा ना. म्हणजे म्हणजे व्हॉट? म्हणजे प्रिया तुला एम्प्लॉई ऑफ द मंथ आणि वनिता तुला एम्प्लॉई ऑफ द इयर मिळणार आहे हे मला कालच माहिती होतं. पण काल तर ऑफ होता. तुला कसं कळलं? काय? कारण काल मी आणि सर चौपाटीवर गेलो होतो. What? तिकडे भेळ खाताना ते मला म्हणाले, काय? हे बघ चेत्या. सर चेता म्हणाले. आणि ते मला लाडानी चेत्या म्हणतात.
ते मला म्हणाले ऍक्च्युली हे दोन्ही अवॉर्ड्स तूच डिझर्व करतेस, पण यू नो तुला अवॉर्ड दिलं तर ऑफिसमध्ये आपल्याबद्दल चर्चा अँड ऑल. सो वनिता आणि प्रियाला अवॉर्ड देऊन टाकू. सो बॉसची सलगी म्हणजे ऍक्च्युली बऱ्याच फॅसिलिटीज पासून वंचित राहावं लागतं यू नो. अशी मैत्री करून असं काहीही मिळत नाही. कळलं? चौपाटीला चौपाटीला का म्हणजे काय आता तुम्हाला सांगायला काही हरकत नाही ऍक्च्युली आम्ही लवकरच काय डोंट टेल मी डोंट टेल मी लग्न करणार आहोत. Oh my God! Really? पण एक मिनिट सरांची वाईफ. हो येस, त्यांनी डिवोर्स पेपर्स टाकलेत. माय गॉड रिअली की मला म्हणाला एक मिनिट ओंकी आधी सर आता तुम्हाला कळलं तर तुम्हाला काय हरकत आहे सांगायला. हे आम्ही ऍक्च्युली कोणाला सांगितलं नाही, कारण ओंकीच मला म्हणाला होता की मी ऑफिसमध्ये आल्यावर माझ्याकडे बघू नकोस, माझ्याशी बोलू नकोस, उगाच त्या चर्चा होतील आणि मग चिडवा चिडवी होईल. पण ऍक्च्युली बॉसची मैत्री म्हणजे ना सायबर कॅफे मधला कॉम्प्युटर असतो यु नो. म्हणजे कधी कुठला व्हायरस येऊन आपल्या रिलेशनची फाईल करप्ट होऊन जाईल सांगता येत नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. एनिवे भांडणामुळे तुमचा खूप वेळ गेलेला आहे. चला कामाला लागा. चला 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 चला. आता कळलंच आहे तर प्लीज काम करा काम करा. शेत्या वनिता पेढे घ्या पेढे. खरंच मॅडम पेढे घ्या. कसले घ्या पेढा सांगतो. भट मॅडम कसले पेढा तर घ्या. इंदरकर मॅडम पेढा घ्या. प्लीज कॉल मी प्रिया. काय कसले आपल्या बॉसना प्रमोशन मिळालंय. ओ नाईस. बॉस ना पण मग? माय गॉड अजून एक गुड न्यूज आहे. काय आपल्या बॉसचं लग्न ठरलं. HR हेड सोबत. माकड तोंड्या बेडूक तोंड्या डुक्कर कुठला मला स्वप्न दाखवलीस आणि तिच्याशी संसार करणार आहे तो. चेतना काम डाऊन. मला नाही व्हायचं काही. मला काम पण नाही व्हायचं. मला डाऊन पण नाही व्हायचं. मला मी त्याला सोडणार नाही. चेतना मी आता जाऊन ओके कॉंग्रॅच्युलेशन्स. वी डिझर्व दीज अवॉर्ड्स. ट्रू वी मस्ट फेस द ट्रूथ. येस वा 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 बहारदार परफॉर्मन्स. पण आजचं अख्खं स्किट एकीकडे आणि तुम्हा दोघींचा वॉक एकीकडे. Hilarious होता तो. फार मजा आली त्यामुळे. बहारदार बघूया हसर असे काय म्हणतात महेश सर. Well, it's great to be back. चेतना, वनिता आणि प्रियदर्शिनी, तुम्ही वुमन पॉवर काय असते हे दाखवलं. व्हॉट इज वुमन पॉवर. इट्स रिअल म्हणजे फंटॅस्टिक. आणि हे तुम्ही तिघींनी इतकं ब्रिलियंटली हे हँडल केलं का दे वॉज नॉट अ सिंगल डल मोमेंट. म्हणजे कमाल आहे. इतकं एन्ग्रॉसिंग ॲक्ट होता. आणि त्याचं क्रेडिट ऑफकोर्स डिरेक्टरला आहे, त्याचा रायटरला आहे, पण तुम्ही जे एक्झिक्यूट केलं ना, तिघींनी जे एक्झिक्युशन दिलं वॉज ब्रिलियंट. आणि ॲज युजल शेवटी तो बने आलाच. आणि तो ती पंचलाईन मारलीच. एंडचा जो ट्विस्ट होता ना दॅट वॉज ब्रिलियंट. म्हणजे त्या रायटरला फुल हॅट्स ऑफ टू द रायटर मेकिंग दॅट ट्विस्ट हॅपन. आणि तुम्ही तिघींनी जे रिॲक्शन दिले त्याला ब्रिलियंट. कीप इट अप. फॅन्टॅस्टिक. निर्मिती ताई. तू तुझ्या स्टाईलने चालत ये. तू तुझ्या स्टाईलने चालत. आणि तू जो आम्हाला ऑक्टोपस का अमिबा काय सांगितलं असतो तसा चालत. या 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 या
आपण एका सोसायटीतील सांस्कृतिक कार्यक्रम अनुभवणार आहोत. चला बघूया तिथे कोणकोणते कलागुण सादर होत आहेत ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेतील इरसाल रहिवाशांना. अरे बापरे. वा 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 रे टाळ्या. क्या बात आहे. नाही माईक माईक द्या माईक. वा 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 वा. आपल्या सोसायटीचं रत्न आहे. वा 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 बेटा वा वा वा. पाय पडे बेटा पाय पडे. वा वा वा. अरे या बस 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 बस. या रत्नासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा 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 वा. म्हणजे खरं तर स्वरमंडळात आपल्याला एक सुंदर फेरफटका तिने मारवलेला आहे. वा वा प्रियदर्शनी. फारच सुंदर आहे. फारच सुंदर आहे. त्यांनी सुरुवात केली भावगीतापासून. ते भावगीत ते तिथपर्यंत त्या आपल्याला घेऊन गेलेल्या आहेत. फारच सुंदर आहे. खरं म्हणतात ना सौंदर्य आणि टॅलेंट यांचा संबंध हा निव्वळ अपवाद असतो. हे नव्याने प्रूव्ह केलेलं आहे त्यांनी. अतिशय अतिशय सुंदर केलेलं आहे. आणि आज ओ हो. अरे बापरे. अरे वा रे वा वा. अरे हे आमचे पाहुणे आलेले आहेत. हे आमचे शालक म्हणजे शाला माझा साला मेवणा मेवणा. एकदा जोरदार टाळ्या स्वागत. वेलकम. प्रवास झाला का व्यवस्थित. व्यवस्थित ना. प्रवास व्यवस्थित एकदम भारी. बसा बसा. आपलं आहे काय. स्वागत आहे. हे रोहित माने साताऱ्याला असतात आणि हे आज अचानक आलेले आहेत. हे का आले हे का आले हा प्रश्न पडूच शकत नाही. एवढे जवळचे आहेत आमचे. वा वा वा. रोहित यांचा जरा कार्यक्रम सुरू आहे स्नेह संमेलन. ताईने सांगितलं असेलच तुला. जरा मध्ये येऊ नका ना. जरा थांब. काय चाललंय तुमचं. काय चाललंय हे. एक मिनिट जरा होल्ड करा. इकडे हे काय चाललंय. मगातपासून मी बघतोय तुम्ही चहा वगैरे का देताय. आता माझ्या बायकोचा परफॉर्मन्स आहे ना. एक नृत्य सादर करणार आहे. त्याच्या आधी हे का करताय तुम्ही मला सांगा बघू. हो हो खांडेकर सांगितलं होतं ना हे मध्ये मध्ये नकोय मला. बरोबर. किती दिवस माझी बायको तालीम करते तुम्हाला माहिती आहे का. किती दिवस घरात माझे गेले 4 दिवस करपलेल्या बटाट्याची भाजीच खातोय मी. का कारण तिला तालीम करायची आहे. कळलं का तुम्हाला. अरे परवा ह्या तालीमीत एवढं विसरली ती. तिने मीठ शिजवलं आणि वरतून बटाटे भुरभुरले. अरे परवा तर मी चवीचा बटाटा ही भाजी खाल्ली माहितीये का तुम्हाला. नका करू. हे काय खाताय तुम्ही. हे एक इकडे. तुमचा ऍक्सिडेंट झालाय ना. ऍक्सिडेंट झाला. हे काय करताय तुम्ही. हे खातोय. अरे कसं खाणार पण तुम्ही मला कसं खाणार. एवढी काय गरज आहे. एवढी गरजच नाहीये करायची तुम्ही. बरोबर आहे. मुळात तुमचा हात तुटलेला आहे की नाही. हात तुटला. ऍक्सिडेंट झाला माझा. काय झालं नेमकं. ऍक्सिडेंट कसा झाला. काय झालं मी अशी बाईक पार केलेली आणि मागून 3-4 17-18 वर्षाची मुलं आले धाड करून धडकली. हात पुढे गेला तर माझा हात डिसलोकेट झाला. हे कॉमेडी वाटतंय तुम्हाला करता येते. इथेहून करा दोघांनी. या या इथेहून करा. मग तुमच्याबरोबर नको रे बाबा. नको नको. मग इथे काय नको काय नको काय खाताय तुम्ही. इकडे अजिबात करायचं काय म्हणतो खाऊन तर बघा. कसं भरवणार मला सांगा बघू तुम्ही. इकडे हे असं कसं बनवताय तुम्ही. इकडे बसा. हे असं नाही करताना. हे सोपं इकडे बसा तर तुम्ही. अहो, खांडेकर नाही आता आपण जरा कार्यक्रमाकडे बोलूया का. आता मात्र कार्यक्रमाचा अतिशय महत्वाचा कलाविष्कार सादर होणार आहे. सुपर टॅलेंटेड समीर चौघले यांची नॉर्मल बायको तिचा एक नृत्याविष्कार समोर सादर होणार आहे. बरं नम्रता नम्रता. जोरदार होऊन दे बरं का. ऑल द बेस्ट. एक नंबर. आग लावून टाका. पेटवून टाका. एकदम धमाका. बोल जरा दमान या इकडे. आपलं काय वहिनीने हे केलं नाही आवड नाही हित करा ऑल द बेस्ट.
आलायस तिला आलायस का माझ्या बहिणीच्या अंगठ्याकडे येतेस बरं माझी थांबा जरा तुम्ही तुला काय कळतं का साबऱ्या माझ्या बहिणीला असंच करतेस आजी तुम्हाला बी कळायला पाहिजे का हा शूटिंग करीत बसलाय तुमच्या बायकोवर नसते असं असं करून अरे स्नेहसंमेलन आहे. हे संमेलन तसलं नका सांगू मला. काय काय करतोयस अरे मग नाचतंय कसं तुझ्यावरती चौगले हे बघा ऐकाय चौगले याने मारलं का मी सहज म्हणून नाचायला गेलो याने मारलं का मी सहज गेलो. ए सहज नाचायचं तर आरेच्या जंगलात जाऊन नाच तिकडं त्या बिबट्याला सांग तुझ्या बरोबर सहज नाचायला आलोय म्हणून असं ढोंगान धरलं का नाही कळलं मग तुला सांभाळे पुढे एक मिनिट सांभाळ बुड्या काय आहे त्या शब्दाचा अर्थ मला माहितीच नाहीये त्या शब्दाने काय बोलतात सांभाळ बुड्या काय अरे सांभाळे बुड्याच आहेस तू बेन्या कसं करते बघ झांबळांग चपळांग झांबळांग चपळांग चौगले का हे संबळंग हे चपळंग नाही आहे नाही तुम्ही शांत बस कसं बोलताय ते संबळंग चपळंग काय बोलताय ते मग अरे सांग ना तुझ्या भावाला काय सांगा तुम्ही काय सांगू नका मला ही नाचतोय कसं तुझ्या बरोबर ते चालतंय सोसायटीत तसं तसलं नाही चालत अजिबात तू गावाला चालतंय आलायस, तुला चालतंय काही माहित नाही तू गप्प बस. सोसायटीचा कार्यक्रम आहे हे असं चालतं बाबा शांत आजी बस. तुम्ही तर गप बसा तुम्ही काय बोला ना म्हणून ती लय करताय तुम्ही बोला ना काहीतरी ऍक्शन घ्या की मग बघा चौगले काय साधं माझं आवडतं गाणं होतं वहिनी सुंदर नृत्य करत होता कोण मी जाऊन नाचलो एवढं काय झालं यांना अरे मग आवडतं का नाही तर तुझ्या घरी तुझ्या बायकोबर नाच ना मग इथं माझ्या तायडी बरोबर कशाला असाच करतेस मी माझ्या बायको सोबत नाचत नाही का मग का दुसऱ्याच्या बायका पाहिजे ते का तुला अरे तसं नाही हेच करते मग ती. अरे बाबा तुला कळत कसं नाहीये सांग ना त्या मित्र आहे मित्र तो माझा सोसायटी आहे ना एकत्र कुटुंब आहे आमचं व दाजी मित्र आहे मग तुमच्यावर नाचवीत बसा त्याला तिकडे थायलंडला जाऊन नाचा माझ्या थाई बरोबर कशाला नाचतं इथं नाही हे निकृष्ट दर्जाचे विनोद आमच्या सोसायटीत चालणार नाही आम्ही बघत थायलंड आणि थाई हे अजिबात खपवून घेणार नाही मी यांना पहिलं सांगतोय मी तो माझ्या हातनं मी आला आता ट्यूबलाईट काढून घे रे ती. ट्यूबलाईट काढून घे. इकडे याला जाऊ. ट्यूबलाईट काढून घे. बायकांवर नाचतेस एक मिनिट तुम्ही ट्यूबलाईटने मारणार आहात हा मग ट्यूबलाईटने मारणार आहात ना मारणारच आहे मी ट्यूबलाईट तुमच्या बापाची आहे असं बाप काढू नका हो. त्यांचे बाप ते माझे बाप भाऊ आहे ना हो माझा असं वहिनी नका करू. तुमचे वडील होते तोपर्यंत फुल रिस्पेक्ट त्याचा बाप झाला रिस्पेक्ट गेला तो मरतोय माझ्या हातनं नाही. अरे ए दांडकान याचा समोरच फुडतो बघ कसा नाही रे, सांगा. तू काय याला सांगा ए! आता काय चाललंय काय चाललंय मगापासून वहिनी 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 काय प्रॉब्लेम काय आहे तुझा प्रॉब्लेम काय आहे नाही वहिनी वहिनी ताई काय बोलत नाही तर लयच बोलतोय तू वहिनी काय करणार ए, पण- माझ्या नवल्याला हात लावणार नाही, नाही, नाही. माझ्या नवल्याला तूपने फोडणार नाही. ओदून दाखव ओदून दाखव यार. माझा नाशी ए जाऊ दे. परशेची आरची जा माग तिकडे येऊ मी बायकांच्या नादाला लागत नाही तायडे सांग बायकांची भांडत नाही मी तुम्ही मध्ये मी करू आता नका पुरुषाचा माझा नादाला. त्यांचा प्रश्न आहे तू ये रे इकडे शांत बस शांत बसा जागेवर मी हात जोडतो सेक्रेटरी म्हणून हात जोडतो तू आज बाहेरून आलायस. आलेले आहेत ते. आज आला प्लीज आज असं आला. करू नका. पाणी घ्या दिवस काढायचे. हे कमाल नाही, करताय नाही. तुम्ही गप्प बस आता अरे बबली सोसायटी केवढी चांगली सोसायटी आपली मी बोल ना काय म्हणून होतंय सगळं अरे मी सेक्रेटरी म्हणून मी हात जोडतो बाबा किती चांगला मूड होता एकदा जोरदार टाळे स्वतःसाठी काय झालं मग? आम्हाला सोसायटीत राहायचं वहिनी, हे असं करू नका ना हे आता जाऊ झालं गेलं गंगेला मिळालं काही विसरून जा सगळं लक्षात आलं तुमच्या येस आणि आता स्नेह संमेलन गॅदरिंग जोरात तर आता हे जा ना नको ना मध्ये मध्ये येऊ सांग तर आता आपल्या समोर येणार आहे आपल्या सोसायटीचा अजून एक रत्न मृणाल मराठे एक नृत्याविष्कार सादर करायला या 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 ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट बिंदाच करायचा काय टेन्शन घ्यायचं नाही आग लावून टाकायची स्टेजवर बाहेरून कोणाला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही कळलं कशाला आता कशाला ए जंभळांचा पळांग तू आता ह्या पोरीच्या तिथं नाचून दाखवच फक्त नाही तुझा खुळखुळा धरून बाजूला केला का नाही बघच मी आता. एक मिनिट याला जाऊ तुम्ही. तुला कसे धरू शकता याला नाही, सांगा. नाही, मी जाऊ तुझा आता. विसरून जा. सगळं यांना सांगा शेवटचं सांगतो मी गप्पा बसा बाहेरून आलेले आहेत ते मी पण शेवटचं सांगतोय मग तुम्हाला बायकांना बरं काय नाचताय तुम्ही काय लागा काय हे आहे काय तुम्ही अरे जरा? हे तुम्ही अरे का असं करताय बाबा समजाव ना तुझ्या बाबाला समजाव ओ दाजी तुम्ही का बसा आता कोणी काय बोलायचं नाही आता तुम्ही ह्या माणसाच्या कानाखाली मारायची मी सांगतोय तुम्हाला ह्यो माणूस माझ्या तायडीवरून नाचलाय की नाही तुम्ही कानाखाली मारायचे हे यांच्या कानाखाली मारणार मारायची यांनी मारली तर माझा नवरा यांच्या 4 कानाखाली मारणार मी तोंडाच्या वाफा काढू नका नुसत्या मारून तर दाखवा दाजींच्या कानाखाली हात बघतो. लावून तर दाखवा
तुम्ही मारून दाखवा. अरे थांबा ना ए, थांबा ना ए, समीर चौगुल्याच्या कानाखाली मारणं ही स्पर्धा सुरू आहे का? चौगुले कशाला मध्ये घेताय? माझा काय संबंध? मी काही नाही बाबा, मी सुरू करीन ना पुढे स्नेह संमेलन. चौगुले मी काय म्हणतो हा तुमचा प्रॉब्लेम काय? तुमचा प्रॉब्लेम काय? तुमच्या बहिणीसोबत हे नाचले, हा प्रॉब्लेम आहे की नाही? हो. मग तो सोडवा ना तुम्ही. तुम्ही काय करा, तुम्ही यांच्या बायकोसोबत नाचा. प्रॉब्लेम मिटला. मला चालेल, मला पण चालेल. चालते. अरे बाबा ए, चालते चालते. भविष्याची नाही नाही, मी परीक्षा नाचणार. तेव्हा माझ्या ताडीवर नाचला ना, मी ह्या बाईवर नाचणार. नाही, तुम्ही सर, अरे बाबा, सांग ना त्याला नको. कसा खाली तुला नीट जायचंय ना तायडे खाली बस. आबदला काय हा? आबदला वहिनी, ये हा- ना आता अरे तुमच्यासारखे लय वळू सरळ केले ती मी. ए वाजव गाणं वाजव. ए बाबा थांब ना ए बाबा. बसा हात तिथं सोड खाली. तू बाबा. अरे बसा खाली. अरे सेक्रेटरी जाऊ तुम्ही आता काय. ए वाजव की गाणं कोणला वाजव. अरे बाबा, मी सांगितलं होतं विषाची परीक्षा नको, का घेतली? झालं मी माझ्या बायकोसोबत का नाचत नाही केलं? मी रिस्क घेतच नाही म्हणून तुझ्या ताईसोबत नाचलो. कळलं आता? ए वने कोबरा स्टेप राहिली. खूप छान झाला परफॉर्मन्स. आणि आता आपल्या हास्यरसिकांना विचारूया की त्यांना कसा वाटलाय हा परफॉर्मन्स. निर्मिती ताई. वनिता, मला वाटतं तू आजच्या स्किटमुळे तुझं नाव वनिता खरात नाही, वनिता जोरात असायला. अगं काय आहे काय ना, नाच म्हणतात याला. वा 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 वा. आणि त्या नाचातून त्याला जे काही चोपलायस तू, क्या बात आहे, खूप छान. मला प्रसादचं जे काही बेरिंग होतं ना ते फार आवडलं. कारण मी चाळीतून आलेली मुलगी आहे आणि मला असे चाळीत असे कॅरेक्टर्स बरेच दिसतात. आणि इतकं तू छान पद्धतीने ते सगळं केलंस ना, पायाच्या तुझ्या मुमेंट्स, त्यानंतर ते असं लूज पडणं वगैरे, किती सुंदर, किती छान. तुम्हा सगळ्यांचं ना मी सांगू का, तुम्हा MHJ वाल्यांचं ना ऑब्झर्वेशन खूप छान आहे. आणि तुम्ही प्रत्येक बारीक सारीक गोष्टीतून ते टिपून ठेवता आणि मग ते योग्य वेळी इथे वापरता. ते मला खूप आवडतं. मी जेव्हा जेव्हा स्किट्स बघते तेव्हा तेव्हा मला वाटतं की हे कुठेतरी याने उचललेलं असणार आणि ते आत्ता इथे वापरलं गेलं आहे. मला खूप मज्जा आली. वा, तुम्ही सगळ्यांनी धमाल केली. थँक्यू दीदी. महेश सर. नम्रता, तू नुकतंच थरथराट पाहिलं होतंस काय? कारण तू झपाटलेला का काहीतरी पाहिलं असणार तू, कारण तू माझ्यासारखीच डान्स करत होती. जेन्युअनली. कारण काय आहे का, महेश कोठारे इज ऑन इन दॅट कॅटेगरी. असे बरेच लोक असतात जे खरंच जेन्युअनली खूप छान नाचतात. म्हणजे आय एम नॉट सेईंग तू चांगली नाचली नाहीस, पण काही लोक असे असतात जे आपल्याला डान्स येतो असं दर्शवतात. आणि त्यापैकी मी आहे. पण धमाल. म्हणजे इच अँड एव्हरी कॅरेक्टर. म्हणजे हा सुद्धा आपला रोहित, तो टिपिकल वाटला गावावरून आलेला माणूस. आणि गावावरून आल्याने माझ्या बहिणीची काय. आणि आय टेल यू प्रसाद, यू आर फॅन्टॅस्टिक यार. आय बेअरिंग थ्रू आउट. अँड वनिता, तुझा डान्स जो होता ना तो दे दणादण होता. दे दणादण. म्हणजे इट वॉज जस्ट लाईक दे दणादण. माइंड ब्लोईंग. वंडरफुल. ग्रेट. कीप इट अप गाईज. युअर गाईज आर ब्रिलियंट. मी तिथे फक्त एक ऍड करतो. तू बोलीस आमचं सगळ्यांचं ऑब्झर्वेशन आहे, पण हे कॅरेक्टर गोस्वामी सरांनी दिलं. आणि आय बेट तुम्ही जर त्यांना बघितलं असतं ना हे करताना, प्रचंड गोड करत होते. पण तुम्हाला माहितीये का, गोस्वामी सर उत्तम ऍक्टर आहे. उत्तम ऍक्टर आहेत. आणि तुम्ही त्यांच्या हाताखाली शिकताय म्हणजे म्हणून तुम्ही एवढे छान करू शकताय सगळे. आणि संकल्पना सुद्धा गोस्वामीची संकल्पना आहे. आणि वॉट अन आयडिया. म्हणजे टिपिकल सोसायटी जी असते ना आपली डोळ्यासमोर उभी राहिली. वंडरफुल. वंडरफुल. आणि मंडळी, आता इथे पुन्हा एकदा रंगणार आहे चर्चासत्र. आणि आजच्या चर्चासत्राचा विषय आहे परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी आणि करिअरच्या नव्या वाटा. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या लाटा अनुभवण्यासाठी. ज्या घेऊन मंचावर येतात आपले जत्रेतील अतरंगी हास्यवीर.
नमस्कार 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 मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला को पॉवर्ड बाय MHJ सोडा सोडा धरलेला सोडा धरा MHJ सोडा काय काय एक मिनिट हे काय ही काय टॅगलाईन आहे हो सर सोडा धरलेला सोडा धरा MHJ सोडा त्या एमएचचे वाल्यांना असं वाटतंय की या टॅगलाईन वरती हा सोडा चालेल सोडा ना सर स्पॉन्सर आहेत ते चेक देणार आहेत तर तुम्ही धरा बाकीचे सगळे सोडा सोडा म्हणजे त्यांचा सोडा नाही हा माझा सोडा सोडा विषय सोडा बर 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 तर मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या कार्यक्रमात आपण एक विषयाचा सोडा घेतो त्यात आलेल्या मान्यवरांच्या बाटलीत तो सोडा भरतो आणि मग प्रेक्षक त्यांच्या भन्नाट अशा प्रश्नांनी मान्यवरांच्या बाटलीचं बूच उघडतात काय 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 करताय हे सर हे बूच उघडल्याचा आवाज काढत होते ते स्पॉन्सर आहेत ना सर म्हणून मी त्यांचं असं क्रिएटिव्हली इंट्रोडक्शन दिलं नका 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 तुम्ही क्रिएटिव्हिटीच्या जवळपास पण जाऊ नका काय होतं क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही अलगद माझ्या बाटलीचं बूच उघडताय असं नका करू अय्या. तुमची सगळी क्रिएटिव्हिटी जमल्यास एका बाटलीत भरा ती बाटली समुद्रात सोडा वाव तसं असेल तर बाटली उघडायला मला जाम आवडेल मोरे घुसून जा तिकडं उई मा गप्प बसा ना असं चार चौकात फ्लट नका करू मी 4 चौघातच फ्लर्ट करतो एकट्यात फ्लर्ट करण्यात मी वेळ वाया घालवतच नाही हॅलो 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 एक मिनिट थांबा हॅलो काय आहे हा मॅडम अहो हा लाईव्ह कार्यक्रम आहे ना हो सर मग वागा ना तसं प्लीज हो 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 तर मंडळी आपले जे स्पॉन्सर आहेत त्यांच्यासाठी मी एक कविता रचलेली आहे ती तुमच्या समोर सादर करते बर बर MHJ सोडा MHJ सोडा MHJ सोडा MHJ सोडा पिऊन तर बघा थोडा थोडा पिऊन होईल तुमचा घोडा पिऊन होईल तुमचा घोडा लोक म्हणतील ये हात है या हतोडा तुम्ही बाकी तोडा मोडा फोडा पण आयुष्यात माणसं मात्र जोडा MHJ सोडा MHJ सोडा जबरदस्त अंगावर सोडा आला होय होय सोडा न पिताच घोड्यासारखं झालं का वाटतंय हॅलो, हे काय आहे? हे काय हे घोड्यासोबत खेचर का आलं लगेच हे काय मुळात कशासाठी काय करताय तुम्ही जरा सोडा जरा सोडा हे काय आहे जरा सोडा जाऊ दे सर त्यांच्याकडे लक्ष ही नका देऊ. कविता होती ही हो सर कशी वाटली काय यमक आहे या कवितेत आपण लगेचच हे करूया सुरुवात करूया कार्यक्रमाला तर मंडळी आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे परदेशातल्या उच्च शिक्षणाच्या संधी आणि करिअरच्या नव्या वाटा हा. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत ज्येष्ठ शिक्षण तज्ञ पृथ्वीक शिके शिर्के हा? शिर्के हा, तेच ते सर पृथ्वीक शिके हे मार्गदर्शन करणार आहेत हं, नमस्कार मी पृथ्वीक शिर्के आज एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायला आलेलो आहे काय झालं सर आजचा आपला जो विषय आहे ना त्याच्याबद्दल मला एक प्रश्न पडलेला आहे आपण अजून सुरुवात नाही केली आधीच पडलेला आहे हा. बरं हरकत नाही प्लीज विचारा please. आजचा जो आपला विषय आहे ना परडेसाठी इचिक पिचिक करणारा शिंदे आणि लावा कोलंबीचा वाटा काय एक मिनिट हॅलो एक मिनिट काय 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 विषय आहे जरा व्यवस्थित परत सांगा परडेसाठी इचिक पिचिक करणारा शिंदे आणि कोलंबीचा लावा नवा वाटा असा विषय नाहीये सर नाहीये, नाहीये. सर विषय वेगळा आहे विषय आहे परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी आणि करिअरच्या नव्या वाटा असं लिहिलं अच्छा लिहिलंय? म्हणजे कोलंबी ऑलरेडी संपले मांदेली तरी आहे काय अरे हे हॅलो हा माणूस आलेलाच नाहीये चर्चेला हा मासे घ्यायला आला होता चुकून बसला इथे काय करताय तुम्ही प्लीज खाली बसा प्लीज खाली बसा एकतर ना मुळात यांच्या चेहऱ्याकडे बघून कुणाच्याच चेहऱ्याकडे बघून असं वाटत नाही की यातल्या कोणाला तरी परदेशात जाण्यात आणि शिकण्यात इंटरेस्ट असेल हो मला हे इंटरेस्ट हवा, एक मिनिट चांगली बाब आहे की तुम्हाला इंटरेस्ट आहे हे सुरुवातीला काय केलं ओ काय मी लाईटच्या खांबावर बसलोय मी
अय ओ हा काय गेस्ट आहे ना मी, एक्सक्यूज मी सर वगैरे हे अय ओ हे काय आहे मला सांगा. बुवा लावलं बुवा लावलं. बोला. मी जर समजा थायलंडला गेलो हा. आणि तिथं जर प्लंबिंगचं आणि फिटिंगचं शिक्षण हा. घेतलं तर माझ्या करिअर मध्ये नव्या वाटा खुल्या होत्या काय माझ्यासाठी? बावळटात का तुम्ही, काय बोलताय? काय मला काय माहित नाही तुम्ही कुठे चाललाय. शांत राहा जरा. सर सर माझा जरा प्रश्न वेगळाय. येस सर विचारा. म्हणजे मला परदेशात जाऊन शिक्षण नको आहे, फक्त मला संधी हवी असेल तर मला काय करावं? कसली संधी हवी आहे तुम्हाला? कसली पण चालेल, देऊन तर बघा एकदा संधी. नाही नाही देऊन बघा, बघा काय करतो ते. काय आहे, मला शिक्षण बिक्षण नको, माझं सगळं इनबिल्ट आहे का? गप्पा बसा. संधी मागताय, शांत राहा जरा. सर बोला. मला अमेरिकेत जाऊन ट्रक चालवायचा आहे आणि दोन्ही हातांनी पॉम करायचं आहे. काय करायचंय? पॉम म्हणजे सर मी नाईट ड्रायव्हर आहे हा, ना. मग? आता भारतात मी उजव्या बाजूने ट्रक चालवतो म्हणून उजव्या बाजूने पॉम करतो. अमेरिकेत डाव्या बाजूने ट्रक चालवायला लागेल ना, मग डाव्या बाजूने पॉम करावं लागेल म्हणून मला दोन्ही हातांनी पॉम शिकायचंय. पॉम तुझं दोन्ही हाताने गळा दाबतो, थांब. हा कोण माणूस आणलेला आहे तुम्ही? हा माणूस काय बोलतोय, कसा बसलाय, कसा दिसतोय, हा माणूसच आवडलेला नाहीये मला. प्लीज या माणसाला उलटा बसवा. नाही मागून बसवलं तर जाम बेकार दिसतो तो. काय? त्या उलटा बसवलं तर जाम बेकार दिसतो मागून. अरे काय वेड्या आहात का तुम्ही? मी कशाबद्दल? अरे ह्यांना कळतच नाहीये काही मॅडम, यांना सारख्याजमही कळत नाहीये माझा. नाही सर, हे इथल्या प्रेक्षकांचा फक्त विचार करू नका सर. इथे आपल्याला टीव्हीवर लाखो प्रेक्षक बघतायत, तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा. हा येस ऍब्सल्युटली. त्याचसाठी आज इथे आलेलो आहे. प्रेक्षकांना मला हे सांगायला आवडेल की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आज जग जवळ आलंय हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. नाही माहिती. जग जवळ आलं नाही माहिती मला. आलंय, जग जवळ आलंय. मला नाही म्हणलं कोण. नाव काय तुमचं? जग्या माने. ठीक आहे. हे बघा, जग्या माने तुम्हाला असं कोणी पर्सनली येऊन सांगणार आहे का, होय जग्या होय वार जग जवळ आलं यार? नाही ह्याच्यावर का खुश होत आहे? ह्याच्यावर नाहीच व्हायचंय तुम्हाला खुश. मी जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय त्याच्यात आनंद. हे अरे मुद्दा काय आहे, तुम्हाला पर्सनली येऊन सांगणार आहेत का लोक की जग जवळ आलेलं आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने? आज अनेक देशांमध्ये उच्च शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. अमेरिका, कॅनडा, जर्मनी, जपान, UK, रशिया, फ्रान्स, अनेक देशांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत आणि तुम्ही सुद्धा तिथे जाऊ शकता. काय सांगता बाय? आता फॉर दॅट मॅटर मी तुम्हाला सांगतो, अमेरिका असेल, कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया असेल, या देशांमध्ये ना मनुष्यबळ कमी आहे. आपले भारतातले अनेक विद्यार्थी तिथे शिकायला जातात. अनेक भारतीय नागरिक तिथे जाऊन सेटल सुद्धा झालेले आहेत करिअरच्या निमित्तानं. त्यामुळे ते मनुष्यबळासाठी आपल्यावर अवलंबून असतात. त्यामुळे तिकडे तांत्रिक शिक्षण देण्यावर जास्त भर आहे. सर मी काय म्हणतो, ते तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी एवढं लांब जायची काय गरज आहे? म्हणजे आमच्याकडे दंबूक बाबा आहेत ना, ते देतात का नाही तांत्रिक शिक्षण? कोण दंबूक बाबा? ते वशीकरण, लिंबू फिरवणं सगळं तांत्रिक शिक्षण देतात. अरे वेड्या आहात का तुम्ही? मुळात वशीकरण आणि लिंबू फिरवणारा असेल तर तो दंबूक नाही, जंबूक बाबा असेल. ते जंबूक आहे काय तो? उगाच काहीतरी बोलताय. अंधश्रद्धा आहेत ह्या सगळ्या, त्याच्यावरती विश्वास नाही ठेवायचा. शिक्षणाबद्दल सांगतोय ना मी. तांत्रिक शिक्षण म्हणजे काय? तांत्रिक शिक्षण म्हणजे इंग्रजीत सांगायचं, इंग्लिशमध्ये सांगायचं तर टेक्निकल एज्युकेशन. आणि पंजाबीमध्ये वयस वाटत का? कशाला मरायला रे? कशाला मरायला पंजाबीत ऐकायचंय तुम्हाला हे? नाही मी कधी पंजाबला गेलो तर माहिती असेल बरं ना. का जाल? मला जरा विचार करून सांगा, तुम्ही का जाल पंजाबला? ए सांग रे बाबा काय झालं? सर काय आहे? मी घरी जाताना वाटेत त्यांचं घर लागतं. मग मी त्यांना घरी सोडतो आणि मग माझ्या घरी जातो. पण कधी कधी पंजाबचं भाडं मिळतं ना, मग आम्ही आधी दोघे पंजाबला जातो, मग येताना मी त्यांना घरी सोडतो. एक मिनिट, यांचं घर कुठे आहे? मागच्या गल्लीत. मग कशाला मारायला पंजाब पर्यंत जाता तो मे? घरात बसून काय करणार ना, वेलच जायत नाही, काम धंदाच नाही ना माझ्याकडे. अरे हा कुठल्या लेवलचा रिकाम टेकडे पण आहे? माझ्याकडे काम नाही, चल पंजाबला येतो मी, चल मला घेऊन चल. हा कुठल्या लेवलचा रिकाम टेकडे? नाही सर, रिकाम टेकडेपणा नाही.
पंजाबला जाताना नॅशनल हायवे असतो ना, मग 2 हातांनी स्टेअरिंग पकडावं लागतं. मग माझं अर्ध काम ते करतात. कुठलं? पॉम पॉम. अरे हे नाही करू नका करू हे. मुळात हा मला अप्पू अस्वल नाही आवडलाय. प्रत्येक गोष्ट करून का दाखवतो बोललेली. बावळ्यात पॉम पॉम कशाला सारखं फिरून सगळं पॉम पॉम वरती येतं मला कळत नाही. एक्सक्यूज मी सर, येस सर. आपला विषय खूपच भरकटतोय. प्लीज विषयावर येऊया काय? आय एम सो सॉरी. तर आजचा आपला विषय जो आहे त्याच्याबद्दल मला प्रश्न पडलेला आहे. येस सर. पादरा शशी उर्फ मॅक्सी घातलेला सँडी आणि कुरकुर करणारा जुन्या खाटा. सर काय विषय आहे आपला सर? काय विषय आहे आपला? नीट वाचा. पादरा शशी उर्फ मॅक्सी घातलेला सँडी आणि कुरकुर करणाऱ्या नव्या खाटा. हा विषयच नाहीये सर. इथे लिहिलंय स्पष्ट शब्दांमध्ये परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी आणि करिअरच्या नव्या वाटा असं लिहिलंय की नाही? खाली बसा. करून मलाच परत विचारतायत. गप्प बसा. काय काय मला कळत विषयाला फाटे फुटतीलच ना. मला सांगा हा, हे जर तुम्ही नव्या वाटाचं जुन्या खाटा वाचलं तर विषयाला फाटा का नाही फुटणार? क्या बात आहे सर, कविता रचलीत तुम्ही. नव्या वाटांच्या होणार असतील खाटा तर विषयाला का नाही फुटणार फाटा? क्या बात आहे सर. अजून एक यमक जोडा. टाटा. घरी जा तुम्ही, घरी जा. ही कविता घेऊन घरी जा. सर, बोला. तुमची कॉमेडी पुतळ्यासारखी आहे. म्हणजे दगडी. ओय 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 दगडी बिगडी बोलायचं नाही, कळलं का रे? अरे मोठा शाणा माझी कॉमेडी दगडी म्हणतो. वारे वा. अरे विषय माझा महत्वाचा सुरू होता, त्याच्यामध्ये काहीतरी बोलतात मग मी बोलणारच ना. अत्यंत महत्वाची इन्फॉर्मेशन मी देतोय तुम्हाला. हो सर, चिडू नका सर. अमेरिकेबद्दल सांगितलं, कॅनडाबद्दल सांगितलं. तसे अनेक देश आहेत. अभियांत्रिकी शिक्षण घ्यायचं असेल किंवा माहिती तंत्रज्ञानाबद्दल जर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल, शिक्षण घ्यायचं असेल तर जपानला जा. डेव्हलप्ड कंट्री आहे, तिकडे प्रत्येक दिवशी काहीतरी अपडेट होत असतो टेक्नॉलॉजीमध्ये. त्याचा विचार करा ना. तुम्हाला समजा वाणिज्य किंवा व्यवस्थापनाबद्दल शिक्षण घ्यायचं असेल तर UK आहे. रिसर्च करायचं असेल तर जर्मनी आहे. कित्येक देश आहेत, जर्मनीला जा. नाही आवडत मला तुझा टोन. जर्मनीमध्ये जायचं. काय केलंस तू? टोन बदलला. मारेन रे. शांत बस एकदम. आवाज नाही पाहिजे तुझ्या तोंडून मला. मूर्खा. ए जरा शांत बस. तू वेगळं कशाला सांगतो रे? वेगळं कशाला सांगतो? सांगितलं ना मी तेच ओरडून. प्रेक्षक आहेत सर, असं चिडू नका तुम्ही त्याच्या. अरे मग मी महत्वाचं काहीतरी बोलते त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी बडबड करायची आहे. बरोबर, चिडू नका. हे वैद्यकीय शिक्षण घ्यायचं किती महत्वाचं आहे. वैद्यकीय शिक्षण, मेडिकल एज्युकेशन ते घ्यायचं असेल तर तुम्ही ते रशियाला घेऊ शकता, ऑस्ट्रेलियाला घेऊ शकता. पंजाब हरियाणामधले कितीतरी लोक काय त्यांना परदेशात संधी मिळते बघा, जरा विचार करा. पंजाब हरियाणामधले कितीतरी लोक लोंढे परदेशात जात आहेत. नाही लोंढे एकटा जाणारच नाही. म्हणजे वनिताला घेऊनच जाणार सोबत. कोण? सुमित लोंढे, वनिताच नवरा. अरे काय वेडा आहेस का तू? लोंढे म्हणजे तो लोंढे नाही, लोंढे म्हणजे ते लोंढे. म्हणजे अरे कसं सांगू मी ह्यांना. परदेशात पंजाब हरियाणाचे जे लोक आहेत ना, त्यांचा परदेशात ओढा वाढतोय. हा असणार ना, त्यांच्याकडे पाणी जास्त असेल. अरे तो ओढा कसा सांगू मी ह्यांना. अरे मला हे जे विद्यार्थी आहेत त्यांचा परदेशात कल वाढतोय. पण सर आज वाढला पाहिजे ना. विद्यार्थ्यांचा कल वाढून काय उपयोग आहे? कल किसने नाही काय असं. लॉजिक क्वीन. सोडा लवकर. लॉजिक क्वीन. बावळट आहेस का तो? जरा तरी वागा अँकर सारखं. जरा तरी. कल वाढतोय म्हणजे कल नाही. कल म्हणजे या सगळ्या विद्यार्थ्यांना परदेशातील अनेक संधी खुणावतायत. नाही जायचं. नाही म्हणजे अहो नाही जायचं. आधी त्या खुणवतात, मग नवऱ्या लक्क मग अंगावर येतात खुणा. म्हणजे अरे कुणीतरी म्हणले ना, वो बुलाती है मगर जा रे का नाही.
कशाला केकाटून बोलतोस? जर अक्कल शून्यच बोलायचं तर ओरडायचं कशाला त्याच्यासाठी? मूर्ख माणूस. व बोलत का मुद्दाम करतात का हो हे? मुद्दाम करतात का? मुद्दाम करत असतील तर ह्यांना आत्ता घरी पाठवा. अरे तू मुद्दाम करतोस काय रे? नाही. मग थांब. अरे हे वेगळं का सांगता तुम्ही? हे मी बोललो ना. अरे हे वेगळं का सांगतात मला कळत नाही यार. एकालाही कळत नाही का गांभीर्य चर्चेचं? एकालाही कळत नाही का काय प्रश्न विचारायला हवेत, काय बोललं पाहिजे बाबा, काय कशी माहिती ग्रहण करायला हवी हे कळत नाही का कोणाला? सर तुम्ही खूपच चिडताय सर. लायकीच ती आहे यांची. शांत. जगातले 6 निर्बुद्ध आणून बसवलेत माझ्या समोर मूर्खासारखे. एकटा तो माणूस गप्प आहे मगापासून. दादा मला बाकी कोणाचं काही ऐकायचं नाही. तुम्हाला काही प्रश्न असेल तुम्ही बिनधास्त विचारू शकता. वाटा वाटा काय सर हे माझं असतं नेहमी. अरे हे याला काय? अरे हा माणूस जरा बरा वाटला म्हणून मी विचारलं तर वाटा वाटा काय करतोस रे? नाही नसेल जेन्युइन प्रश्न तर नको विचारूस बाबा. नाही सर जेन्युइन प्रश्न आहे माझा सर. आहे खरंच आहे. हो सर. विचारा. सर मला उच्च शिक्षणासाठी ना परदेशात जायचंय. बरं. खूप इच्छा आहे माझी. हां. पण मला नेमकं कळत नाही मी कुठल्या क्षेत्रात करिअर करू. म्हणजे पण काय सर आज AI मुळे अख्ख्या जगाचं भविष्य बदलणार आहे सर पुढे. त्यामुळे मला असं वाटतं की मी काय शिकलं पाहिजे जेणेकरून भविष्यात AI आणि तंत्रज्ञानाच्या युगात मी मागे नाही पडणार सर. व्हेरी गुड. आय एम सो ग्लॅड की असा एक माणूस मला आज या चर्चेत भेटला ज्याला खरंच आपल्या करिअर विषयी काहीतरी वाटतं. ज्याला जेन्युइन प्रश्न विचारावा असा विस्तृत चर्चा करूया आपण यावर. काळजी करू नका प्लीज बसा. पण त्याआधी मला सांगा तुमचं शिक्षण काय झालंय? किती शिकलाय तुम्ही? सर मी 2री नापास आहे सर. पहिलीत मला सरांनी कसं कसं ढकललं. 2रीत बोलले शिक्षण सोडून दे तू जाऊ दे. बेकारा लाज नाही वाटत तुला हा प्रश्न विचारताना? 2रीत शाळा सोडलीस AI काय वाकडं करणार आहे रे तुझं? काय वाकडं करणार आहे AI तुझं? अक्कल नाही तुला हा प्रश्न विचारताना? तुला एकदा पण लाज असा शब्द मनात नाही आला तुझ्या? चालतं शिकायचं. निघ. काय शिकायची गरज नाही. अरे आता 9वी पर्यंत पोरांना ढकलत ढकलत पास करतात. तुला 2रीत सरांनी सांगितलं शाळा सोड. तू आधी स्टुडिओ सोड. बाहेर हो. बाहेर हो. ए तोंड काय? चल बाहेर. चाल बाहेर. चल आउट. ए चल बाहेर. नाही कोणी थांबायचं. जा बाहेर. मला थांब. नाही थांबायचं. चला बाहेर. चर्चा करायला आलेले आहेत. एकालाही माहिती नाहीये करिअर काय असतं, रोजगार काय असतो, उच्च शिक्षण काय असतो. चल बाहेर. शिकवता येत नाही रे यांना ते. नाही तर काय आपण काय बोलू? दुसरी बंद करतायत वर. खरंच अरे वा रे वा. महत्वाचे प्रश्न आहेत हे लक्षात घ्या. भविष्यात भेडसावतील तेव्हा तुम्हाला कळेल. एक्सक्यूज मी सर, काय रे? काय झालं बोला. आजचा जो आपला विषय त्याच्याबद्दल मला एक थोडासा प्रश्न पडलेला आहे. आहे प्रश्न? येस प्लीज विचारा सर. प्रियदर्शिनीला मिळाले अँकरिंगची संधी आणि प्राजक्ता मालीचा होतोय घाटा. सर काय लिहिलंय हे? प्रियदर्शनीला मिळाले अँकरिंगची संधी आणि प्राजक्ता मालीचा होतोय घाटा. सर 5 मिनिट जरा मागे येता या. मला तुम्हाला माईक लावायचा आहे. या इकडे. तुमच्या अँकरिंग बाहेर काढतो. या इकडे. वा 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 वा. तुमचा स्किट बघत असताना आमच्यापैकी कोणाचाच घाटा होऊच शकत नाही. फक्त हास्याच्या लाटाच निर्माण होऊ शकतात. नेहमीप्रमाणे बहारदार परफॉर्मन्स. बघूया हासरसे काय म्हणतायत. महेश सर. पृथ्वीक. येस सर. मला कळत नाही ह्या तज्ज्ञांच्या सल्ला कार्यक्रमामध्ये तू येतोस कशाला? वाट लावतात आणि तरी तू येतो. पण आय टेल यू इट वॉज हिलेरियस. आणि अरुण तू जे काय पाठवून काहीतरी आय कांट बिलीव्ह काय ही कॅन रीड. मी तो असं काहीतरी वाचू शकेल ह्या कॅचलाईनचं. आणि ऑफकोर्स प्रभाकर तू तर कमालच करतोस. तुझे ते फ्लर्टिंग जे आहे ना ते रिअली ब्युटिफुल फ्लर्टिंग आहे. आणि त्याला तो रसिका फार सुंदर रिस्पॉन्स देतो. त्यामुळे तुमची जुगलबंदी फार मस्त चालते. मला हा तज्ज्ञांचा सल्ला कार्यक्रम खूप आवडतो. आणि ऑफकोर्स आमचे जुने विक्रम बने ॲज युजल एक्झॅक्ट पंच लाईनला तो येतो आणि असा सुंदर पंच मारतो की बिकम्स द क्लायमॅक्स. ब्युटिफुल. थँक्यू ऑल ऑफ यू. खूप मजा आली. थँक्यू सर. एन्जॉयड एव्हरी. आणि मी सांगतो तज्ज्ञांचा सल्ला हा कार्यक्रम मला बघायला खूप आवडतो. जस्ट लव्ह इट. थँक्यू सर. ग्रेट. थँक्यू. That's all you guys. निर्मितीताई. ला जवाब. तुमचं प्रत्येकाचं बेरिंग या स्किट मधलं अप्रतिम आहे.
खूप मस्त करता हा ऍक्ट तुम्ही. आणि पृथ्वी, जसं महेशजी म्हणाले, काय येतोस तू? क्या बात आहे, खूप मस्त, खूप मस्त. मला पण ही सिरीज फार आवडते. तज्ज्ञांचा सल्ला जिथे अजिबात सल्ला मिळत नाही. वेल डन टीम, थँक्यू सो मच, कीप इट अप. मंडळी, हास्याचा हा धूमधडाका असा चालू राहणार आहे. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश. नमस्कार मंडळी. तजेलदार विनोदानं मनोरंजनाला नवतारुण्य बहाल करण्यासाठी सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश. मंडळी, प्रेमाच्या महासागरात सदैव गटांगळ्या खाणारा ओंकार आज पुन्हा एकदा सज्ज झालाय त्याच्या डुबकी मारायला. चला बघूया आज तरी त्याची नाव किनाऱ्याला लागते का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कल्याणची चुलबुली शिवाली परब, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर यांना. हॅलो हॅलो गाईज, हॅलो हॅलो हॅलो, हाय हॅलो सर, हाय हाय ताई, हाय हाय पीपल, हाय हाय राऊत. हसा रे, हसायला येत आहे तर हसा ना. हाय 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 हाय, हसा रे. लोकांवर हसायचं असेल तर नीट खुलं हसा. आला सिंगल, आला 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 प्रेमाच्या शोधात असलेला आला, मिळणार नाहीये तरी आला. पण मी येणार, कारण मरणार हे माहीत असून सुद्धा आपण श्वास घेतोच ना. एक्झॅक्टली. आणि माझी स्पर्धा माझ्याशी आहे. मैं और बेहतर की खोज में हूं. म्हणजे कसं आहे की घाई नाही चाहिए, घाई नाही चाहिए. उशीर चलेगा, पश्चाताप नको. बरोबर. आणि आजकालची नाती पण असली झाली, बेकार झालेली आहेत आजकालचं. म्हणजे सगळंच आहे. लोकांनी रिलेशनशिप म्हणजे सुलभ शौचालय करून टाकलंय. जे आत आहेत त्यांना बाहेर यायचंय, जे बाहेर आहेत त्यांना आत जायचंय. म्हणून म्हटलं घाई नको, चांगली कोणीतरी छान मिळाली पाहिजे. आणि कसं, या धीराचं फळ आज मला मिळणार आहे. या धीराचं फळ आज मला मिळणार आहे. काळी बाहुली मिळालेली पण आज जळणार आहे. मला तुझा अपमान करायचा नव्हता, लेखकाने लिहिलं होतं म्हणून बोललो. बिकॉज कारण आय रिस्पेक्ट रायटर्स. तुझा अपमान करावा इतकाही संबंध मला तुझ्याशी ठेवायचा नाहीये राजू. नको बोलूस, बाय. तर काय, माझ्या आयुष्यात पण निर्मितीताई एक बाहुली आलेली आहे. बाहुली म्हणजे आय बाहुलीच, डॉलच. म्हणजे यार लुकलुकणारे डोळे, असे मस्त गुलाबी गुलाबी गाल, काळेभोर केस, सुडाऊल बांधा. बाहुली म्हणजे आली की भातुकली घ्यायची डायरेक्ट, बाकी काय करायचं. एवढी बाहुली. आणि मुळात सॉर्टेड आहे. म्हणजे असं काही त्रास नाही कोणाचा, काही नाही. मोजकच बोलणार, फापट पसारा नाही, वेट 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 नाही काही. म्हणून मी पण ठरवलंय, मी पण सॉर्टेड राहणार आहे. आली की लगेच मला तू आवडतेस, तुला मी आवडतो, लग्न कधी करायचंय, उद्या डन, सॉर्टेड. म्हणजे आयुष्य म्हणजे आता ना इंडियानी इंग्लंड बरोबरची टेस्ट मॅच जिंकल्यानंतर कसं होतं तसं झालेलं आहे. तसं झालेलं आहे. म्हणजे यार आयुष्य किती सुंदर आहे, आयुष्य किती भारी आहे, आयुष्य किती कमाल आहे, आयुष्य किती दळबद्री आहे. आलं प्रेमाचं डम्पिंग ग्राउंड आलं. हॅलो सर, परत बाहुलीचा विषय काढल्यावर लिंबू आला. बरं झालं सर, आठवण केली. हे काय 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 करतोयस काय? लिंबू फिरवला तुमच्यावर. हे तुझे विनोद. सर माझे विनोद दिसतायत तरी तुमचे कुठे आहेत? तुझ्यापासून लपवलेत. प्रॉब्लेम आहे सर, त्यांना तिकीट द्या आणि आणा इथपर्यंत, कारण ते आले पाहिजे स्टेजवर. हा हसण्याचा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी लोक बघतात. तुम्ही आलात ना की शेअर मार्केट पडल्यासारखं तोंड होतं त्यांचं. हसवायला मी तुला ठेवलंय कारण की तू जोकर आहेस. आय एम द किंग, किंग ऑफ रोमॅन्स. पण सर माझ्याशिवाय रमी पूर्ण होत नाही. जा रे, मला नाही खेळायची रमी. काय करशील? मला पत्तेच नाही खेळायचे. जा ना. ठीक आहे सर, मी जातोच आहे. एक फक्त तुमच्या कंटाळवाण्या आयुष्याचा रटाळ गेस करू का? काय? आता कोणतरी मुलगी येणार असेल
हाँ 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 मुली येत राहतील आज उम्मीद आने वाली है बर हेच सर इकडचं तिकडचं जमा करून इथे ओकता ना ते थांबव. सही पकडा. ओरिजिनल केलं ना मुलगी पटेल तुम्हाला. Correct. एवढ्या वर्षात हे वाक्य मला तुझं पटलेलं आहे. थँक्यू सर मी आज माझा करायचं बघतो. मी करतो आज. तरी पण तुम्हीच करणार आहात. हो हो म्हणजे कॉमेडीला विष पाजायचंच आहे तुम्हाला. ठीक आहे. चल. का मी येतो या हॉटेलमध्ये मला ना कळतच नाही. आधीचे 2 हास्यरसिक होते त्यांच्यामुळे काय नशीब लागलेलं नाहीये. आज तुम्ही आलाय तर आज मी प्रेमाचा थरथराटच करून टाक. आज छकुला आवडलाच पाहिजे तिला. मी म्हणजे फ्लर्टिंग बाई जोरातच. मोनल हाय. तुला देवाने चुकून बनवलंय. आय मीन त्याला जगातलं सगळ्यात सुंदर फूल बनवायचं होतं पण तू आलीस. मोनल तुला खुर्चीला खुश करायचंय. बस तिच्यावर. या लाल प्लॅस्टिक खुर्चीला तू सिंहासन करू शकतेस. बस 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 हळूहळू. हा 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 आय 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 बसताना पण किती तू. मी इथे बसतो. हाय हाय छान आहेस. कशी आहेस. छान. देवारातल्या छोट्या घंटीसारखी किनकिनलीस. किन छान छान. कसा झाला प्रवास. छान. ह्याला म्हणतात मुलगी. यह लडकी आहे. नाही तर आहेत काही मुली. कसा झाला प्रवास. ओम ओम ट्रॅफिक आहे रे खूप. ओम ओम कॅब बुक होत नाहीये. ओम मला सकाळी नको ना बोलूच. ओम 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 कचकत 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 कचकत. ओम ओम नकार घंटा आहेस तू. ही देवरली छान. तू घंटा छान छान अशी आहेस. चल फालतू. सॉरी सॉरी काय नाही ते एक प्रोसेस आहे. ते सोड. ते काय नाही. बरेच दुश्मन आहेत माझ्या आजूबाजूला. त्यांना मी वेळोवेळी ऐकवत असतो. तू छान छान दिसतेस. मी कसा दिसतोय. छान. तुझ्यासाठी खास घातलंय मी. मिली फॅशन मधनं विकत घेतलेत. कसे आहेत कसे आहेत. छान. घरचे कसे आहेत तुझ्या. छान. मस्त चाललंय मस्त. सर तुमचं सगळं छान छान बघून मला पण खूप छान वाटतंय. गप्प बस. ऑर्डर घे आणि निघून जा. मोनल तू काय खाणार. सँडविच. गुंगा बोला रे. गुंगा बोला रे. गुंगा बोला. गुंगा बोला. सर ऑर्डर दिले होकार नाही दिले. थांबा. होकार सारखंच आहे हे. तू काय बोललीस. काय बोल. इथे ये रे. तू तिकडे जा रे. काय बोललीस काय बोललीस. सँडविच. सँडविच. तू काय खाणार. सँडविच खाणार. तू छान नाही खाणार. मला काही नकोच आहे. मला भूकच नाहीये. त्याने तू सँडविच बोललीस आणि मी 1000 सँडविच ओरबडली याची खाली. आपण काय काय बोलत होतो आपण. हे हा तुझ्या घरी कोण कोण असतं तुझ्या. आय एम सो सॉरी. आई बाबा सोनू. सोनू कोण. कुत्रा. ओ हो कुत्रा. कुत्रे आवडतात तुला. मला खूप आवडतात कुत्रा. कुत्र्यांना तर मी त्यांच्यातलाच वाटतो. कधी 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 मी कुत्रा होतो. म्हणजे मला असं वाटतं की मी असा कुत्रा. तुला कुठले कुत्रे आवडतात. अर्थात मी सोडून. सगळे.
सगळे. आपण वेग बोल ना, काहीतरी बोल ना. काय काही बोल. काही तसं नाही काही म्हणजे तू जास्त बोलत नाहीस का? बोलते. बोल बोल ना. तुला बोलायला आवडतच नाही का? शांत राहायला आवडतं. अच्छा, तुला शांत राहायला आवडतं. अबे राहूया ना, आपण शांत राहूया. पण आता आपण एकमेकांना समजून घ्यायला आलोय की नाही? मग आपण आधी बोलूया, मग आत्ता शांत राहून कसं चालेल? राहून बघ, तुला आवडेल. मला नाही आवडणार. क्या बहादूर, नेपाल से? वा, मस्त विराज. ताई, मार्केट खूपच घसरला तुमचा. ए झिंगूर, तुझ्या छावीशी बोल ना. हा, म्हणून माझ्या छावीशी बोलशील? तिकडे बघ, नाही तर डोळे फोडे ना तुझे. मुलगी काय समोर बसली, सुपर पॉवर झाली एकदम. पण आम्हाला आमच्या पावर खेचून घेणाऱ्या मुलीच भेटल्यात आम्हाला. सर, मॅडमची झोपायची वेळ झाली, लाईट बंद करू. हे काय? ती झोपली नाहीये. तुमचं नशीब. गपरे. मोनल सँडविच. मॅडम, तुमचं सँडविच. अरे टेस्ट कर. थँक्यू. कसं आहे? छान. एका शब्दावरच आहे तुमचं. मोनल मला काय वाटतं ना, आपल्याला बोलायला, म्हणजे आपलं जर आपण लग्न करणार असू तर आपल्याला जरा सिरियसली बोलायला पाहिजे. आय मीन आपल्याला मुळात बोलायला पाहिजे. बोल. मीच बोलतोय, आल्यापासून मीच बोलतोय. तू बोल. काय? दिलाय ना आपल्याला तोंड, मग आपण ते बोलूया ना. त्यांनी असं हलवूया ना. तो ते बघ ना, ते बघ, किती घाण स्किट असेल तरी ते बोलतातच ना काहीतरी. किती प्रेशर, इकडच्या पेक्षा प्रेशर त्यांना आहे काय बोलायचं. पण ते बोलतात का बोलतात? कारण आपल्याला चांगलं वाटेल, आपल्याला प्रोत्साहन मिळेल. मग तसं मला चांगलं वाटेल, मला प्रोत्साहन मिळेल म्हणून काहीतरी बोल ना. मला ना असं स्टँडअप नाही करायचं आहे का संसाराचा. मला एक ऍक्शन रिॲक्शन हवी आहे. अगं असं गाडीतली डॉल आहेस का, असं करतेस. नको ना. मित्र आहे. सॉरी सर, एक विचारू? काय? ह्याच्या मॅडम आहेत, छान छान बोलानात. त्या तुमच्याशी बोलत नाहीयेत का? नाही ना. मग मोबाईल काढा ना, एक नंबर घ्या, 94 95 95 94 95 95. काय करू? लावा फोन, लावा. हॅलो. हॅलो. हा, मारा गप्पा मारा आता. मोनल ऐक ना. हे काय करतेस? तोंडाने बोल ना. सगळं हातवारे आणि ऍक्शन. मग शब्द कशाला काढले असते माणसाने? एवढे मोठमोठे शब्द काढले. कृष्णाष्टक, व्यक्तीचा अपेक्षा वापर ना, कुठला तरी वापर. असंच ना, विचार ना मला काय. मी म्हंटल ऐक ना मोनल, तू बोल काय. काय? काय नाही, चल काय नाही. हा 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 एक तुझा आवडता सिनेमा कुठला आहे? हा, पुष्पक.
खाली पडलं होतं काहीतरी. तुटलेली हृदय मी एकत्र करत होतो आता. पुष्पक कसा आवडता सीन, म्हणजे चांगला सिनेमा आहे, पण माझा वेगळा प्लॅन होता ना. मला पिक्चर मधले डायलॉग तुझ्याकडनं काढून घ्यायचे होते. खा तू खा. घेतलं त्याने खायला. हा 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 हे 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 आहे हे आहे. मला सांग, माझ्यासाठी एक गाणं गाणं. हा बोल ना तू, मी असं तरी बोल. तू गाशील? आयुष्यभर मी तुझ्या बरोबर गायला तयार आहे. माझ्या चितेच्या अग्नीचा आवाज सुद्धा सुरात असेल एवढं मी गायला तयार आहे तुझ्या बरोबर. तू सांग फक्त कुठलं गाणं गायचं बस. बडे अच्छे लगते हैं. क्या बात आहे. एक मिनिट, तू काय गाणार आहेस यार? और चीटिंग करतेस तू चीटिंग करतेस आता. वेगळे घे ना कुठली तरी गाणी, एवढी खूप गाणी आहेत ना डुएट यार, तेरे लिए वगैरे घे ना प्लीज ना. नको ना, बोल ना काहीतरी बोल ना. तुला खातेस काय अगं? मी खा बोल. हा 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 हे आहे. हा हा मला एक गोष्ट सांग बघू. ससा कासवाची सांग. ससा हरतो कासव जिंकतो. सुरुवात मध्य नाहीच आहे का? डायरेक्ट तू मागणं वाचायला घेतेस का पुस्तक? असं नसतं, इकडनं वाचायचंय, असं नाही वाचायचंय. कन्क्लुजन महत्वाचं. मग मर डायरेक्ट. जगतेस कशाला? नाही ना आपण तसं करत. आपण जगतो कारण जन्म आणि मृत्यू ह्या मध्ये अनेक गोष्टी घडतात ना. सगळं होतं ना. तर हे सगळं आपल्याला महत्वाचं आहे की नाही? अगं वाक्य बोल ना, तोंडातनं शब्द काढ ना, काढ. अगं एकेका शब्दातच बोलायचं असतं तर मग व्याकरण कशाला आहे? कशाला आहेत हे सगळं उभयान्वयी अव्यय वगैरे का आहेत? तुला शाळेत हे नव्हतं स्पष्टीकरणासह उत्तर द्या वगैरे नव्हतं? होतं ना. मग अगं बोल ना काहीतरी. काय? अरे मी हॉटेलमध्ये येडेचाळेगिरी करतोय. काहीतरी वाटत असेल तुला. मग काय वाटतंय बोल ना. छान. कसं छान वाटेल हे कसं छान वाटेल? विराट समोर मी माझी इज्जत काढतो, हे छान कसं असेल? अगं मला विचार का केलं मी का नाचलो? विचार का? अगं बोल ना, मला ना बोल, काहीतरी बोल. तुला काहीतरी वाटत असेल. आपलं लग्न झाल्यावर तुला काय वाटणार? छान. आपलं मूल झाल्यावर तुला काय वाटणार? छान. आपण लंडनला गेलो राहायला, काय वाटणार? छान. अरे मार्स विकत घेईन मी तुझ्यासाठी, तरी काहीतरी वाटेल. काय वाटणार? छान. तू छान नाहीयेस, तू घाण नाहीयेस. तू गप्प राहा. तू गप्पच आहेस, अजून गप्प राहा. अगं नवरा बायको मध्ये पाहिजे ना. मी ओला टावल टाकलाय बेडवर, तो तिकडे सुकला, मग तुम्हाला ओरडणार, मग मी हे पाहिजे ना. 4 लोक आजूबाजूने ऐकणार, हे पाहिजे ना. आपण गाडी चालू, तू राईट लेफ्ट अगं नक्का थांबवते. पडशील एकदा कधीतरी मानती. बघ मला नको हा सायलेंट फोन. तुझ्या मागे सतत हॉस्पिटल आहे का? एवढी शांत आहेस तू येडे? निघताल. सायलेंट झोन कुठली? असं राजू, तुझी बडबड मला आता हवीशी वाटायला लागली आहे ग. हाड. राजू बोल ना. काय? नीट बोल ना. निघ. तू पण एक शब्दावर आलीस. अरे करोनापेक्षा जास्त संसर्गजन्य रोग आहे रे हा. मला वाचवा रे. अमिरदा वाचव रे, वाचव.
युनिक होती कॉन्सेप्ट, मजा आली. वा वा. बघा हा सर असे काय म्हणतात महेश सर. ओमकार, मेरा बस चले ना, मैं तुझे अवॉर्ड दूं. अरे थँक और दिस परफॉर्मन्स. हा अख्खा ऍक्ट तू एकट्यानेच हँडल केला. म्हणजे यू ॲक्च्युली कॅरीड द शो. कमाल. ऑफकोर्स तुला साथ उत्कृष्ट होती. शिवानी, यू आर वंडरफुल ॲज युजल. थँक्यू. लिझा मनेली. आणि ऑफकोर्स रमेश, तू पण सुपर्ब काम केलं. तुझे फिलर्स वर एक्सलंट. बट द एंटायर शो वॉज टेकन बाय ओमकार. ओमकार तुझं, आणि आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट द होल टीम. म्हणजे संकल्पना, लेखन आणि डायरेक्शन, हा अख्खा ॲक्ट बसवणं आणि तुझं ते कम्प्लीट वावरणं स्टेजवर इतकं सहज होतं ना. कमाल. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू सुपर्ब, ब्रिलियंट. थँक्यू गिव्ह इट अप. थँक्यू सर. निर्मिती ताई. छान. मला ना ओंकार तुझं वाईट वाटतं यार. खरंच मी नेहमी बघते ना स्किट. एवढी प्रेमाची भूक आणतोस तू आदत. अरे पण आपण एक काम करूया का, MHJच्या माध्यमातून ना मी रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितो, चळवळ उभी करूया. आमच्याकडे एक चांगलं स्थळ आहे. विनंती आहे, जर चांगली कोणी मुलगी असेल, फक्त छान म्हणणारी नकोय, खूप बोलणारी, तर प्लीज याचं करिअर घडवा. थँक्यू थँक्यू. खूप 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 छान काम केलंस तू, खरंच छान केलंस. आणि शिवाली, मी तुझी मोना डार्लिंग बघते, पचर 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 बोलणारी, आणि कट्टू तुझी आत्ताची ही मुलगी छान बोलणारी. थँक्यू ताई. शमीस, तू पण त्यांना उत्तम साथ दिलीस आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स खूप मस्त झाला, खूप मस्त झाला. थँक्यू थँक्यू. मंडळी असं म्हणतात, साठी बुद्धी नाठी. असंच एका साठीच्या गृहस्थाला लागलंय वेड हिरो बनायचं. चला बघूया त्यामुळे त्यांच्या घरात काय काय घडतंय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कधी गोड कधी तिखट चेतना भट, आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत यांना. क्या बात है. आजोबा, काय चाललंय? अरे हे काय चाललंय तुमचं? अरे दिसत नाही तुला, मी हरनिया खाजवतो. आजोबा, हार्मोनियम वाजवतोय असं असेल बरं का ते. ते उजव्या हाताने, डाव्या हाताने हरनियाच खाजवतोय ना. मला त्रास होतो, काय करू मी? नका ना नका ना, आल्या आल्या गंध पटक, नका ना ऐकू काही. अरे हे बघ ना, नका ना नका ना, कशाला दाखवता कशाला आता? आता खाज येते तर खाज येते सांगणार ना बचाऱ्या. ठीक आहे ठीक आहे. कधीपासून तुला सांगतोय ऑपरेशन करूया ऑपरेशन करूया, पण तुमचं काही लक्षच नाही. तुझ्या बापाला सांगितलं ऑपरेशन करूया तर तो बोलतो अर्नियाला हर्निया झाला. असं काहीतरी फालतू विनोद करतो आणि मेल मारून नेतो ना. लिंदरच येते. अरे माझी पेन्शन नाही आहे ना रे, नाही तर तुम्हाला मी सांगितलंच हो, हो, नसतं. आजोबा. तुम्हाला कळत कसं नाही, बोंबीत हर्निया झालाय मला. जन्माच्या टायमाला नाल बाहेर पडते, त्याचे हात बाहेर पडेल तेव्हा कळेल तुम्हाला. नका ना नका ना करू. पहिलं कसं आंघोळ करताना ना हं. साबण हात अडकायचा रे, असं काढताना हुलहुलायचा, जाम आनंद वाटायचा. आता तो आनंदच नाही राहिलाय रे, सगळे भार आले ना, काय करू? ठीक आहे. अरे नका ना दाखवू. ठीक आहे करतो मी प्रयत्न. अरे एकटाच खपतो ना मी या कार्यासाठी. बरं काम काय करतो मी, तर तेल विकतो तेल. 10 बाटल्या विकल्यानंतर 100 रुपये कमिशन सुटतं मला.
कसं बस हे घर चालवतोय, त्याच्यात तुम्ही ऑपरेशनचं काढलं, कुठून आणू मी पैसे सांगा बरं? आजोबा आजोबा गरम अय्यो, तुम्ही पण आलात हा. या गरमागरम भजी. अरे भजी, किती दिवसांनी आपल्या घरात भजी झाली. भजी 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 अरे काय करताय? मला भजी जाम आवडते. भजी काय आलं? सुगंधी भजी दिसतायत. अत्तर बित्तर मारलेस काय ग तू? एक मिनिट आजोबा. अरे तुम्ही बायनी येडगाती, डोक्याला लावायचं तेल येते ते विकायसाठी असतं, त्याच्यात भजे तळले तू दलिंदर. मग कुठल्या तेलात तळू? कुठल्या तेलात तळू? दुसरं तेल आहे का आपल्याकडे कुठलं? ते विकायचं तेल तेवढंच आहे घरात. ते तुम्ही विकाल ना तेव्हा गोडं तेल येईल घरात. नाही पण ते सुख नाही मला या घरात. माझ्या माहेरी नव्हतं असं. आलं माहेर आलं. माझ्या माहेरी तूप, बटर, लोणी, चीज याच्याशिवाय जेवायचो नाही आम्ही. इथे साधं रुसलं तर मस्का पण मारत नाही तुम्ही. अरे काय बोलतेस हे तू? कंटाळा आलाय मला या गरिबीचा. अरे काय सूर ताणताय दोन्ही तुम्ही? डोक्याला ताप झालाय माझ्या. आता कुठे कुठे खपू मी, कुठे कुठे एकटा मरू. तुम्ही तो एक माझा दलिंदर बाप आहे, त्याने पण VRS घेऊन टाकली. बरं घेतली तर घेतली, गुच्चूप बटायचा ना, पण नाही गुच्चूप नाही बटला तो. त्या धल्ल्याला या वयात पंख फुटले. ऍक्टर व्हायचं स्वप्न बघतोय तो, ऍक्टर व्हायचं स्वप्न बघतोय. ऍक्टर व्हायचंय म्हणे त्याला. हा. आणि पोरगा दारोदार तेल विकत फिरतोय. तेल घ्या तेल, तेल घ्या तेल, डोक्याला लावा पचकान येईल की तेल घ्या. कोणीच माझ्याकडून तेल घेत नाही. टकल्याकडनं कोण तेल विकत घेणार आहे? बरोबर बोललात पप्पा. हा, एक तर टक्कल आहे, केस आहेत तुला. एक काम कर, विग लाव आणि तेल विकायला जा दारूदारी. कोणतरी तेल मला नका शहाणपणा शिकवू तुम्ही. वासाडा मोठा आलाय तेल विकणार काय? पप्पा येस. पाय लागू पप्पा. अरे थांबा, कैची बसेल मग वाट लागेल तुमची. बोलताय? अरे काय, अरे काय आले उकिरडे हुंगून आले. काय गजबे, काय तो अवतार, काय ते कपडे, काय ते हातात बांधलंय, काय तो केसांचा कोंबडा. कुठे गेले होते शान शौकी करायला? वसाड्या, बापाला असं बोलशील? नाही तर काय. ओराची वाक्य नाहीच ही, पण मला बोलावं लागतं, कारण परिस्थितीच ही आणली आहे तुम्ही या घरात. बाप जो आहे ना, बाप तो वळू सारखा इकडे तिकडे हुंदडत राहतो ना. थोबाड फोडीन ना. बापाला बोलशील? हीच लायकी आहे वाचड्यात तुझी. तुझं वय काय, तू करतोस काय? तुझं वय काय, तू करतोस काय? तुझं वय काय, तू करतोस काय? अरे घरामध्ये म्हातारा माणूस इकडे हो कळलं करणा बांड पोरगा आहे. इकडे अंडा गोलाकार करणारी पोरगी आहे. आजोबा अंड गोलाकार नाही, अंड गोलाकार आकाराच्या चेहऱ्याची. अरे तू तरी समजून घे ना. त्याला तू करतोच काय? तुझं वय काय? तुझं करतोच काय? तुझं वय तू करतोच काय? कमाल कमाल. पापा मैं ऑडिशन गेलो होतो. अच्छा, या सच में पप्पा? अरे सच में बोल रहा हो यार. हाँ, कोणी बोलवलं? अब्बास मस्तान ने मेरे को बुलाया था. अब्बास मस्तान. कुठे बोलवलं होतं? भांडुपला. ते आले होते स्वतः? नाही सुल्तानचा फोन आला होता मला. कोण सुलतान? सुल्तान उसका भाई, उसको कोई नहीं पहचानता. सुल्तानचा फोन आला होता. काही झालं मेगा ब्लॉक लागल्यामुळे ते दोघं येऊ शकत नाही. काय जबरदस्त. शपथ मेगा ब्लॉक लागले. पप्पा तुमची कुणीतरी ना डेंजर फिरकी घेते बरं का. कोण नाही फिरकी घेत. अरे काय, मागच्या आठवड्यात तुम्हाला संजय लीला भन्साळीने कबूतर खाण्याला बोलवलं होतं. आणि दादर स्टेशनला त्यांच्याकडे तिकीट नाही म्हणून टीसीने पकडलं असं रमेश लीला भन्साळीने त्यांच्या भावाने सांगितलं म्हणे. काय चाटा माराल तो फोन आला होता त्याचा मला. फोन डोंबल्याचा फोन. एक तर तुम्हाला तरी कुणीतरी उल्लू बनवताय आणि तुम्ही आम्हाला उल्लू बनवताय. काहीतरी बोललं काय? अरे कुठले भाऊ आहे? आला होता फोन. आला होता. पप्पा ऐका ना, मी तुमच्या पाया पडतो, पण हा ऍक्टिंगचा नाच सोडा गाड्या तुम्ही. बस बसाड्या, तुम्हाला अक्कल शिकून तू चलतोस माझ्यावर. ए श्याम्या, मी आता मनासारखं जगायला शिकलोय माहितीये. म्हणजे काय करणार? माझा अरे कसा मजा अब मैं दौड़ना चाहता हूँ, मैं उड़ना चाहता हूँ, मैं झुकना चाहता हूँ, लेकिन मैं रुकना नहीं चाहता. बात है. तुला
वसाऱ्या अरे तुझं वय काय तू करतोस काय तुझं वय काय तू करतोस काय तुझं वय काय तू करतोस काय हो पप्पा पप्पा ऐका ना काय? तुमचं काय हे वय आहे का ऍक्टिंगचं? पप्पा टॅलेंटला वय नसतं. तुला हाय वसाऱ्या आणि ते आता तोंडावरनं दिसायला लागलंय. तरुणपणी नवाजुद्दीन तरी दिसायचा वसारा आता जुनाउद्दीन सारखा पण दिसत नाही. आजोबा जुना नवा सोडा उद्दीन तर आहेत. थोबडा बंद ठेव तुझा. पप्पा पाणी देऊ. नाही नो आय ड्रिंक अ ब्लॅक वॉटर. ब्लॅक वॉटर. गटाराचं पाणी पितोस आहेस तू वसाऱ्या आणि डोक्याला ताण देतोस आहेस माझ्या. अरे हे मस्त आहे. काय काय मस्त आहे. गटाराचं पाणी कशाला पितोस आहेस डोक्याला ताण कशाला देतोस आहेस. गटाराचं पाणी कशाला पितोस डोक्याला ताण कशाला देतोस आहेस. अरे मस्त आहे. हे मस्त आहे आजोबा पण हे गटाराचं पाणी नाही आजोबा. हे काय इट्स अ ब्लॅक वॉटर. ब्लॅक वॉटर मोठे मोठे सेलिब्रिटी हेच पाणी पितात आजोबा. 400 रुपयाची बाटली आहे काय बाप्पा. बापरे 400. हो पप्पा अरे दूध 70 रुपये लिटर झालं म्हणून मी चहा सोडून दिला आणि तुम्ही 400 रुपयाचं काळं पाणी पिता. म्हणजे काय मी सेलिब्रिटी आहे त्याच्यामुळे मी ब्लॅक वॉटर पितो. त्याच्यामुळे माझी कांती बघ अशी तुकतुक येते. काय जमतलं. तुकीत नाही ठुकठुकीत आहे तुमची कांती. आणि आंघोळ तर टँकरच्या पाण्याने करताना मग काय बोलाल तुम्ही. गबरे तेल विक्या. ओ पप्पा आई पप्पा तू तेलच विक आयुष्यभर वासाड्या तुझं काय होणार नाही. माझे काय? माझं बघ आता करिअर बघ. मी तुला सांगतो आता मी आहे ना बॉलिवूड मध्ये घुसायचं ठरवलेलं आहे. पप्पा तुम्ही बॉलिवूड मध्ये नाही तुमच्यात बॉलिवूड घुसतंय आणि तुमच्यापेक्षा जास्त जोरात ते माझ्या घुसतंय. तुझ्या कसं काय घुसतंय. कारण पैसा माझ्या चाललाय ना. काय प्रिया माझ्या जीवावर जगताय तुम्ही आणि आधी आहे ना आजोबांच्या पैशावर जगायचे. तुम्ही स्वतः कधीच काही केलेलं नाहीये. गप्पा उगाच माझं डोकं फिरू नका. शांत बसा. अरे ते बोलतोय काय खरं बोलतोय पप्पा. हे सगळं ना तुमच्या मुलं झालेलं आहे माहितीये. तुमच्या मुलं मला नोकरी करावी लागली माहितीये. नाही तर मी नोकरी करणारच नव्हतो. तुम्ही ना माझं आयुष्यभर ना टॅलेंट दाबलं. तुझं टॅलेंट दाबण्याच्याच लायकीचं होतं वसाऱ्या. तेव्हा माझं चुकलं तेव्हा तुला चिडून टाकला असताना तर ही वेळ आली नसती वसाऱ्या. अरे वसाऱ्या तुझ्यात कधीच काय नव्हतं. मी तुला नोकरीला लावला ना म्हणून तू जगतोस तरी नाही तर भीक मागितल्याची काय बस आजोबा अरे आजोबा म्हणजे काय हे सगळं नाही हिच्या ही प्रभा आहे ना हिच्यामुळे सगळं झालंय. ओ पप्पा तुम्ही मना वाटेल तर बोला पण माझ्या आईशीला तुम्ही अजिबात बोलायचं सांगून ठेवतो. एक शब्द पण मी ऐकून येणार नाही माझ्या आईशी बद्दल. एक नाही 2 बोलतो. टपोरी बाई तुझी आजी टपोरी बाई होती. आजीबद्दल असं नका ना बोलू. अरे असं नाही तर मग काय बोलू वसाऱ्या. असं काय केलं प्रभा आजीने तुम्ही असं बोलताय. काय केलंय लग्नाच्या टायमाला तिला कुणीतरी सांगितलं मांग भरो. तिने चुकून भलतच ऐकलं मांग मारो. मग काय लग्नात हा धिंगाणा. काय केलं. अरे घोड्याच्या तोंडात मान घालून नाचत होते. असं कोण नाचतं का? अशी नाचत होती वसाऱ्या. पेट्रोल तोंडात घालून नुसतं गोले फिकत होते आगीचे अशी करत होती. अरे हे आगीचे गोले फुकता फुकता तो गुरुजी पेटला. त्याचं धोतार पेटलं. अरे धोतारच नाही तो मागून फुडून सगळा भाजला. त्याला वाचवता माझं थोबरं पण जळालं. आजोबा नाही तर मी त्या टायमाला लय गोरा होतो. हे बघ माझा आजोबा काय करते. काय सांगता एवढं केलं आजीने. अरे हे तर काय नाही सुहागरातच्या टायमाला मला मसाला दूध आणून दिला. मी आपला मसाला दूध प्यालो. म्हणलं आता घुंगट वर करूया. आज बघतो तर बियर पित होती काय करशील तू. हे सगळं या प्रभा मुलं झालंय. एक तिच्या पण अंगामध्ये ऍक्टिंग सगळी इकडे घुसले. बरोबर मी आयशीवर गेलेला आहे त्याच्यामुळे माझ्या अंगात ऍक्टिंग आहे. मला आई नेहमी म्हणायची परब्या तू एक दिवस माझं स्वप्न पूर्ण करशील. कसलं स्वप्न वसाऱ्या. बोलली ती. शान पिक्चरच्या टायमाला शाकालच्या रोल साठी
ह्याची आई टकला करून गेली होती मला बोलत होती की गुलबचन पेक्षा मी चांगला रोल केला असता. पप्पा काय पण बोलू नको तिला. ती उगाच नाही टक्कल करून गेली होती. त्याला मेथड ऍक्टिंग म्हणतात माहिती आहे. तुम्हाला काय कळतं ऍक्टिंग मधला? मला नेहमी म्हणायची मला ऍक्टिंग स्कूल काढायचंय म्हणून ऍक्टिंग स्कूल काढणार होती ती. अरे कसली ऍक्टिंग कसली मेथड ऍक्टिंग वसाऱ्या. ऍक्टिंग तर ही समीरा करायची. काय सांगता आजोबा? याची बायको माझी सून. आई पण ऍक्टिंग करायची? काय ऍक्टिंग म्हणजे काय तुला सांगू. मोबाईलला आहे ना असं व्हायब्रेटरचा आवाज तोंडाने अशी काढायची की कळायचं नाही मोबाईल मध्ये मला का तोंड. अरे तुला सांगतो सनईचा आवाज तोंडाने काय काढायची माहिती. काय काढायची तोच काढता काढताच गेली वरपटकी. म्हणजे काय झालं? तुमच्या लग्नाच्या वेळी कसं नाही सनईवाल्याला आम्ही म्हटलं बोलवूया. नको नको सनईवाला नको. मी माझ्या तोंडाने आवाज काढता सनईचा अशी बोलली माहितीये ही आई सनईचा हा, आवाज? हा. सनईवाला खरा नव्हता तिथे? नाही नाही पण आवाज उभी उभी काढायची असा असं काहीतरी करायची. कळलंच नाही आम्हाला. हा, दिवसभर सनई वाजवला न तोंडान वाजवला न वाजवला न छातीचा भाता फुटला खपली. तिच्या मस्तीन गेली मस्त. ओ पप्पा कसं बोलता आई बद्दल तुम्ही? बसे लय किडवता तिच्या अंगात. का बोलू असा तुम्ही? काय बोलू नको. आमचा हनीमून होता. लग्न झालं आमचा हनीमून. आम्ही आपला गप्पा मारता दोघ जण. हिनं काय केलं नसेल काय? हिनं दरवाजाचा आवाज काढला. मी दाचाकलो ना. मी आपला गेलो दरवाजाकडे कोण आलं म्हणून कोणच नाही. अय्या. मागं बोलून बघतो तर काय हे हसत होती माहितीये. काय तू काय दात काढतीये वासाडी पडली तिच्या. रात्रभर नुसता दरवाजाचा आवाज काढी. मी पहिलं या परिस्थितीत मी ह्याला जन्म दिलेला आहे माहिती. एवढा स्ट्रगल करायला लागला मांजा बाना माहिती. आग लागली तिच्या तोंडाला माना शिकवता बाय. कुठल्या खानदानात जन्म घेतला बाप मी? हे मात्र अगदी बरोबर बोललायस. म्हणजे हा अख्खा आमचा कलाकारांचा घरा नाही. तू कला शून्य पोरगा कसा काय निपजलास. काही बोलू नका. काय बोलू नका. हे बघ आजोबाच्या डोक्यावर केवढे केस आहेत. माझ्या डोक्यावर बघ केवढे केस आहेत. तुझ्या डोक्यावर केस आहेत नाही. तुझ्या अंगात एकच कला आहे. कुठली कला. काही बाई बोलताय? मी काय म्हणतो मला उशीर झालेला आहे. ऑडिशन पाठवायचं आहे. पिक्चर मध्ये काम भेटले आपण शूट करूया पप्पा. मग पण त्याआधी मी ग्रीन टी आणू का तुमच्यासाठी? अरे कशाला ग्रीन टी पाहिजे? कशाला काय कशाला? सगळे सेलिब्रिटी तेच पितात. सेलिब्रिटी पितात. हे कुठले सेलिब्रिटी? हे तर सेल केलेली बॅटरी. हा असा ह्याचा विनोद. मग म्हणतो माझं कोण कौतुक करत नाही. कसं कोण कौतुक करील. आता हे आपल्याकडे पाहुणा आलं जज म्हणून. यांनी जर धसका घेतली तर परत येतील तुझा विनोद ऐकायला. माझा सोडा. मग मला विस्की. या विनोदावर थांबतील ते. खुर्ची सोडून पळून नाही जाणार. अरे वाचाड्यानं तुमच्या दोघांच्या विरोधाला थांबणार नाही. ते थांबणार माझ्यासाठी. ते थांबणार माझ्यासाठी. ते थांबणार ते माझ्यासाठी. माझ्यासाठी माझ्यासाठी माझ्यासाठी. तू आपण लगेच ऑडिशन मध्ये शूट करून घेऊया. मला काय झालंय महेश कोटरे सर आहेत ना मला पिक्चर मध्ये घेत आहेत. काय सांगताय पप्पा? कानकोटी टायटॅनिक करतायत का नाही ते. सच में? सच में म्हणजे सच में शूट नाही सच में. ते काय झालं माझी ऑडिशन मागवली नाही त्याने. तर मी त्यातला जॅक आणि रोज असे दोन्ही ऑडिशन पाठवतोय का नाही त्यांना. एक तरी सिलेक्ट होईल ना. ये बात पप्पा ये बात. आपण शूट करूया. पटकन. ए चलो चलो हटो रे. ए गर्दी हटाव रे. चलो हटो. ए बुड्ढे ट्रेन मध्ये आहे काय मी माझ्या घरात आहे. हटो हटो. अरे हटो रे. सेलिब्रिटी के आजू बाजू कोई नहीं चाहिए. चलो चलो चलो. हे देख ए बाय अब कसा शूट कसं करायचं माहिती आहे काय. हा मी जॅक आणि मी रोज पण आहे. हा आणि ही तर होडी आहे. कॅमेरा असा हलव. हा का? म्हणजे पाण्यात बोट आहे ना ती हलताना दिसल. शपथ पप्पा. तर मी आहे ना बघ आता मी रोज आहे रोज. जॅक 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 तू बाका सोडून जाऊ नको जॅक. मी तुझ्याशिवाय नाही राहतो ना जॅक. जॅक जाऊ नको बाका सोडून जॅक. आता रोज आहे रोज. हा पप्पा. वर रोज होती खालीच आहे का? उलट केलं तुम्ही ते. तेच तेच उलट झालं. जलतोय जलतोय. चालतंय. असू दे असू दे. रोज रोज तू माझी रोज आठवण काढशील ना. रोज रोज तू माझी रोज आठवण काढशील ना. रोज पप्पा पप्पा बुडबुडे बुडबुडे पाणी. आता जॅक जे आता रोज जॅक
जॅक आपण जॅक मारली नाही होडीत आलोय जॅक तू जाऊ नको माका आठवण येतील तुझी जॅक काय करायचं काय करायची याच्यामुळे जॅक चल उठ इथून उठ इथून चल माझ्या घरात काय चल? निघा आज जाऊ इथून निघा. जाग सांगतो ना मी रोज ऐकलं काय तुम्हाला नाही करणार माझं टॅलेंट हा महेश कोठारे सर मला घेऊन पिक्चर करतायत मग त्यांचा भाव आहे ना रमेश कोठारे त्यांचा फोन आला होता माहितीये काय डोक्यावर पडले का तुम्ही काय रमेश कोठारे या नावाचा भाऊ तरी आहे का सरांचा नाही आहे? नाहीये बरं त्यांना पिक्चर काढायचा असेल तर तुम्हाला कायला घेतील त्यांच्या घरी आदिनाथ स्टार त्याला घेतील ना हे थोबडे का काही निघा ए थोबडफडी कपऱ्या आता ना मी इंडस्ट्रीत आलोय तू माझ्या मांग पुढे फिरशील फोटो द्या मी फोटो देणार नाही चाल पप्पा तुम्ही इंडस्ट्रीत आले हे तुम्हाला माहितीये पण इंडस्ट्रीला माहितीये का की तुम्ही तिच्यात आले म्हणून नाही ना चला निघा अरे काय चाल ए चल पप्पा पप्पा मेरे को फोटो चाहिए ना, बाहेर आ मेरे जाओ को मैं फोटो देता हूं, चल थांब, थांब. नाही, नाही, फोटो चाहिए, डोक्याला- फोटो ते डोक्याला लावायचं तेल आहे ना त्याच्यात काहीतरी खावल्याला बनव जेवायला बनव काहीतरी नाही पप्पा त्यामध्ये ते नाक्यावर गेलेले आहेत. 2-4 डायलॉग मारतील आणि येतील भूक लागल्यावर परत ते काय पप्पा फोटो हे म्हणजे नवीन काहीतरी सुचलं जरा वाटत वाजवा आता काय 1 2 3 4 वा 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 अतिशय फिल्मी होता परफॉर्मन्स मजा आली चला जाणून घेऊया खरंच महेश सर प्रभातांना फिल्म मध्ये घेणार आहेत का महेश सर गंमत म्हणजे रमेश कोठारे हे माझ्या काकांचं नाव होतं ओ, अच्छा. माझे सख्खे काका एनिवे पण ब्रिलियंट परफॉर्मन्स माइंड ब्लोईंग म्हणजे प्रभाकर तू इतका म्हणजे दोन्ही कॅरेक्टर्स इतक्या सुंदर केल्यास तू केट विलियम्स वाटली मला केट विलियम्स ॲक्च्युली त्याला असा हात धरून म्हणजे इट वॉज डन ब्रिलियंटली आय टेल रिअली आय एम नॉट जोकिंग म्हणजे दोन्ही कॅरेक्टर्स एका वेळेला मी फर्स्ट टाइम पाहिल्या टायटॅनिकच्या दोन्ही कॅरेक्टर्स एका वेळेला एक ॲक्टर करतोय इट वॉज अ ब्रिलियंट आयडिया आणि सचिन गोस्वामीचं खरंच अभिनंदन काय बसवलं हा त्यांनी ॲक्ट इतका ब्रिलियंट हा ॲक्ट बसवला आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे सुनबाई ही सुनबाई आपल्या सासऱ्यावर इतकी त्याला कॉपरेट करते विचारायला आणि तिचा आजे सासरा तो इतका बिलंदर माणूस आय टेल यू अरुण यू आर ब्रिलियंट यार आणि तू ज्या पद्धतीने ती पेटी वाजवलीस ना अक्षरशः यांच्या सुरात वाजवलीस हा सुपर आणि श्याम यू आर ॲज युजल ब्रिलियंट ऑल ऑफ यू फॅन्टॅस्टिक गिव्ह इट अप निर्मिती ताई मला खूप खूप आवडला हा आगरी कोळी आजोबा मालवणी कोकणी बाप आणि खानदेशी मुलगा म्हणजे असंही कुटुंब असू शकतं हे तुमचं स्किट बघितल्यावर कळलं मला मला वाटतं श्याम असा बाप आणि असा आजोबा जर तुझा असेल तर तुझं केस जाणं स्वाभाविक त्यामुळे ते तसंच झालेलं आहे आणि खरंच की आपण असं म्हणतो की आपण एखादं प्रॉडक्ट जेव्हा विकतो तेव्हा आपण मी माझ्यावर ट्राय करून बघितलं असं सांगतो कसं विकत असशील मला त्याचंही मला खूप कौतुक वाटलं आणि चेतना त्यांना उत्तम साथ दिलीस तू खूप छान खूप मजा आली मंडळी सेलिब्रिटी समीर चौगुलेंची बायको ईशा आज आलेली आहे एका प्रोडक्शन हाऊस मध्ये त्याच्या राहिलेल्या पैशांची वसुली करायला चला बघूया ही वसुली करण्यात ती कितपत यशस्वी होतीये तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया विनोदाचे नवे फंडे ईशा डे हास्य महारथी समीर चौगुले आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप यांना एक्सक्यूज मी पीपी लांबा साहेब आहेत का आपण समीर चौगुले हे माझंच आहे ना ते मीच आहे ना तो ऍक्टर लीड ऍक्टर हॅलो सर लाचार नंबर 1 समीर चौगुले तुम्हाला भेटायला आलेत हे कशाला सांगताय त्यांना मी ऍक्टर आहे ऍक्टर सांगा सर ऍक्टर लाचार नंबर 1 समीर चौगुले तुम्हाला भेटायला आलेत तोच अर्थ होतो तुम्ही फक्त समीर चौगुले आहे असं सांगा समीर चौगुले आलेत सर समीर चौगुले आलेत ओके सर Yes. बसा ते येतील अरे
एक्सक्यूज मी, एक सांगू का, गैरसमज करून घेऊ नका. माझ्या बायकोचा चेहरा सेम तुमच्यासारखा आहे. मीच आहे, बायकोच आहे तुमची. इथे कशाला आली तू? इथे कशाला? प्रोडक्शनचं ऑफिस आहे, एमएनचे प्रोडक्शन. इथे माझ्या नवऱ्याचे अडकलेले पैसे वसूल करायला आली आहे. काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? पण मीच नवरा आहे ना, तू मलाच काय सांगतेस? ईशा तू घरी जा. ऐक ऐक मी जाणार नाहीये. ईशा तू घरी जा. खाली बस. हो मी बसतो. तू घरी जा. आज ते लांबा साहेबांनी सांगितलेलं आहे. लांबा साहेबांनी सांगितलेलं आहे आज मला ते पैसे देणार आहेत. तू प्लीज घरी जा ईशा. ऐक माझं. तुमचे लांबा साहेब रोजच तुम्हाला सांगतात, चौगुळा 15 दिवसामध्ये नक्की देतो तुम्हाला, 15 दिवसामध्ये नक्की देतो. आणि मग असं म्हटल्या चौगुले निघाले. अरे सर काय प्रॉब्लेमच नाही सर, चालेल ना. आले रिकाम्या हाती घरी आले. हळूच जरा, सीसीटीव्ही आहे वर, जरा थांब. मग काय आवाज जरी जात नसला ना तरी अच्छा करू नको, दिसतात ते. जरा हळू. का भीती वाटते? भीतीचा धमक नाही अंगात? धमकचं नाहीच आहे धमक. चौगुले खानदानाला कणाच नाहीये. यू चौगुलेज हॅव नो नी. म्हणजे गुडघा बिंडोक. स्पाईन म्हणजे कणा. स्पाईन म्हणजे कणा. इथे 4 महिन्याचे पैसे अडकलेत माणसाचे, तरी मी बायकोच्या व्याकरणातल्या चुका कशा काढतो बघा. याचं कौतुक वाटतं या माणसाला. अशा कधी बोलतो मी? अशा कधी बोलतो का? गप्प बसा. हे नाटक आहेत. कणालेस माणूस. सीसीटीव्ही आहे ना? कणालेस माणूस आहे हा. कणालेस माणूस आहे हा. तू पचकडे कशाला सांगते हे? बस शानपणा करू नको तुझा. याच प्रोडक्शन हाऊसचा पिक्चर केलाय ना तुम्ही? काय नाव आहे? काय? लाचार नंबर 1. परफेक्ट. हे बघ, परफेक्ट कास्टिंग केलंय त्यांनी. लाचार नंबर 1. हे बघ, तो नंतर खूप श्रीमंत होतो, आधी गरीब असतो. तो स्टोरी माहितीये, बघितलायस? आली बघितलाय. लीड रोल आहे ना तुमचा? लीड Why? रोल आहे ना? होय. मग पैसे नाही दिलेत त्यांनी. बोलता येत नाही तोंडानी, काही मागता येत नाही स्वतःच्या हक्काचे पैसे. जरा हळू करू. नकाच बोलू आता. लाऊड करू नकोस तू. नका बोलू. मला नका सांगू काय करायचंय. आता मी बघून घेईन काय करायचंय. मी आली आहे ना, ईशा घरी जा. बरोबर हिशोब सगळा मी करते. आणि कसे वसूल करते ना पैसे आज, ते तुम्ही बघा. पर डे किती आहे तुमचा? ईशा घरी जा. मला हिशोबाला लागू द्या. पर डे किती आहे तुमचा? पटकन सांगा. ईशा प्लीज. काय 70,000 ना? हसताय कशा? 80,000. काय पर डे किती आहे तुमचं? 7,500 रुपये. काय डील क्रॅक केलाय माणसाने. आई शपथ, 7,500 रुपये मिळवतोय दिवसाला. किती दिवस शूटिंग केला होता? आणि 40. बघते मी आता. 3 लाख होते, त्यातले 1 लाख ऑलरेडी त्यांनी वेळेत दिले. मला दिले लांबा साहेबांनी. 2 लाख 4 महिने डिले झाले, पण आज ते मला देणार आहेत. तरी कमिटमेंट आहे. ओके, तू आता घरी जा मी प्लीज. घरी जाणार नाहीये. मी आज पैसे घेऊनच जाणार आहे. मला काही त्यांना बोलवा. ईशा घरी जा. ईशा घरी जा. आज मी त्यांच्याशी बोलणार आहे. त्यांना अरे बोलवा. चौगुला साहेब, चौगुला साहेब, केम छो चौगुला साहेब, केम छो? अरे काय पिक्चर केलेला आहे आपण चौगुला साहेब. अरे ना, एक नंबर पिक्चर केलेला आहे. लाचार नंबर 1. Yes. एक नंबर. काय चर्चा आपल्या पिक्चर. हो सर. काय चर्चा. मी अरे बॉक्स ऑफिसवर आपला पिक्चर पडला, पण चर्चा जोरदार आहे. चर्चा जोरदार. होय, होय, बरोबर. अरे चौगुला साहेब, आपला पिक्चर नीफला गेलेला आहे. काय सांग? नीफला गेला? नीफ? नीफ म्हणजे? नाला सोपारा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल. अरे होय, होय. हा कोण आहे? हे माझी पॉवर बँक आहे. हे सॉरी, माझी बायको आहे. हा. अरे वहिनी केम छो कोणीही वहिनी? असाल तुम्ही, प्लीज ईशा प्लीज. माझ्या नवऱ्याने तुमचा पिक्चर केला. हा ईशा मेहनत करून काम केलं त्याच्यामध्ये. डेफिनेटली मग केलेलं. त्याचे पैसे त्याला मिळायला पाहिजेत की नाहीत? ईशा प्लीज. हा वहिनी, हा देखो. वहिनी वगैरे घरी घेऊन जा. हा चलो. चलो. पुढे काय? थांब. लगेच काय? ना ना, तू कुठे त्यांच्या घरी? मेहनत केली आहे ना त्यांनी. बरोबर, मेहनत केली. मेहनतीने काम केलंय ना पिक्चर मध्ये. ईशा प्लीज. हे बघा, आम्ही ना साध्या घरातली माणसं आहोत. हा बरोबर. आम्हाला हे सगळं नाही कळत. आम्ही खूप पापभिरू माणसं आहोत. आम्हाला हे नाही कळत. कळलं ना? मेहनत करून पैसे कमवतो हा माणूस. प्रामाणिकपणाने पैसे कमवलेत त्यांनी आजवर. बराबरचे. इथे बघा, रंग रूप उंची काही नसतानाही आज इथवर पोचला हा माणूस. कसा
पोचलाय मला सांगा? हे काय बोलायची गरज आहे? रंगरूप आणि उंची नाही हे कशाला बोलतेस? आहे का आपल्याकडे? हा म्हणा जरा. प्रामाणिकपणामुळे आज इथवर आलाय ना हा माणूस, मग त्याच्या हक्काचे पैसे त्याला मिळायला हवेत की नकोत? लाऊड होत तुम्ही मला मला सांगा, तुम्ही खाली बसा तुम्ही. ना, वहिनी, बसा. मला सांगा तुम्ही, हा, वहिनी. यांनी तुमच्या पिक्चर मध्ये काम करण्यासाठी रोल साठी मेहनत घेतली की नाही? हो का नाही? मला हो का नाही सांगा. हो घेतलेला आहे. हो घेतले घेतली आहे ना मेहनत? बरोबर. घेतलीच आहे, मला माहितीये, मी माझ्या डोळ्यांनी बघितलीये. कारण घेतली सर, मी खूप घेतली. बरोबर लीड रोलचे वायरमनचा रोल. वायरमनचा रोल होता ना. 1 महिना या माणसाने त्या रोलच्या तयारीसाठी घरात फ्रीज उघडून ठेवला होता. नंतर त्यांनी सगळं शिकून ते व्हिडिओज बघितले, काय काय वाचलं, स्वतः पुन्हा जोडला. येस, मी नंतर ते करायला पाहिजे ना, जोडून. आज तो फ्रीज आम्ही ओव्हन म्हणून वापरतो. भस्कन गरम वाफ यायला लागली उघडल्यावर, तर काहीतरी बाहेर. म्हणजे कळतंय का तुम्हाला? या एकट्या माणसाने नाही, अख्ख्या फॅमिलींना या पिक्चर साठी खूप मेहनत घेतलीये, मग त्याच्या हक्काचे पैसे त्याला मिळायला हवेत की नको? नाही, मला सांगा, मिळायला हवेत बरोबर की बात. नकोत? एकदम साची वाचे वहिनी. थोडा शांत घ्यावा, थोडा शांत घ्यावा, थोडा शांत घ्यावा. आ तोंड काय बघत बसला? जा ना, काहीतरी कोल्ड्रिंक नाही ते लस्सी नाही ते छास काय ते आपने जा. मला काय नकोय. काय नटसम्राट करतेस? कुठला हे काय? त्याला काय हे काय? चौगुले थांबला साहेब, सर. चौगुले साहेब, चौगुले साहेब. हे जर आय एम सॉरी सर, हे थोडं ना लाऊड. हक्काचे पैसे मागते बरोबर, मी फक्त बरोबर. माझ्या. लाऊडच होते तरी सुद्धा लाऊड होते. हा काचही बाई, हा असं कोण करतं? नाही, थांबला सर, चौगुले मी साहेब. बोलतोय. बात- सॉरी, आय एम बात सॉरी. बरोबर आहे. मी काय चुकीचं बोलते का? मला ना सांगा. ना बिलकुल नाही, बिलकुल नाही. तुमचा राग आहे ना एकदम बरोबर छे वहिनी. काय बरोबर काय, आपण प्रोड्युसर लोकने ना ऍक्टर लोकला टाइम टू टाइम पैसा पण द्यायला पाहिजे. द्यायलाच पाहिजे. चांगले लांबा साहेब, खूप चांगले. मी त्यांना कमिट केला होता, मी आज त्यांना मी चेक देणार म्हणजे देणार. बरोबर चला द्या, आम्ही निघतो. द्या. हा म्हणा जरा तू पण. हा सर. वहिनी काय असतात प्रोड्युसर लोकचा पण थोडा प्रॉब्लेम असतो का? नाही बरोबर आहे, सर. या आम्हाला नका सांगा. ते लोकचा पण नुकसान होतो, पण ऍक्टर लोक ना समजून नाही घेत. बरोबर. आता कधी कधी ना प्रोड्युसर लोकचं नुकसान ना ऍक्टर लोकमुळे पण झालेला असतो. आहे. आता चौगुला साहेबमुळे माझा 5-4 वेळा नुकसान झालेला आहे. मी कधी बोलला नाही, माझ्यामुळे नुकसान झालं. माझ्यामुळे कधी नुकसान झालं? अरे काय बात करतात. अरे चौगुला साहेब 9च्या शिफ्टला 10:30ला यायचे. 4-5 टाइम ते लोकनी इतका उशीर केला ना, मला 4-5 दिवसनी शिफ्ट पुढे ढकलावा लागला. हो. नुकसानाचं मला नका सांगू. नुकसान ना तोंडावर मारते तुमच्या. हे घ्या, आकडा सांगा, किती नुकसान झालंय? अरे वहिनी पूरा पिक्चर 5 करोड में बनाया है. पूरा पिक्चर 5 करोड वगैरे मला नका सांगू. मरद का कितना नुकसान हा बताओ. मध्येच राजस्थानी कशाला? काही संबंध नाही. मध्येच राजस्थानी कशाला? हा ना वहिनी, असं एकदम आहे ना प्रिसाईज मध्ये नाही सांगता येणार आहे, पण आता 4-5 दिनचा नुकसान आणि 7,500चा पर डे पकडला तर नाही बोलला तरी 30-35,000चं नुकसान झालेलं आहे वहिनी माझं. कापो काय कापू? काय कापू? कापो. अगं वेडी आहेस का तू? जो हुआ नुकसान कापो, जे उरलेत ते समोर टाको. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. काय बोल? कशाला 35,000 कापू? येतायत ना ते उरलेले पैसे. अरे पण का कापो और जा. बरोबर, बरोबर. तुमची चूक आहे. त्याची काही चूक आहे? तुमच्या गलथानपणाचा आणि तुमच्या आळशीपणाचा भुर्दंड त्यांनी का उचलायचा? अगं पण तुम्हाला नाही. तुम्ही ना मला लोकांसमोर तोंड उघडायला लावू नका. खरंच सांगते मी तुम्हाला. अगं ईशा, कधीतरी आपल्या चुका मान्य करा ना. कधीतरी चुका मान्य करा. अरे काय चुका मला कळते का? तू त्यांच्यासमोर नको करू. मान्य करा ना. चूक झाली आपली, नको आपल्या नुकसान झालं. त्याचं नुकसान नाही करायचं. वहिनी कापो कापो हा कापो. ना, पैसा तर कापणारच आहे, पण त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला आता डोक्यामध्ये आला म्हणून सांगतोय. काय झालेलं आपल्या पिक्चर मध्ये आहे ना, एक डायलॉग होता की गिल्बर्ट गोल्फ क्लब जवळचा ग्लोबल बँक क्लोज झाला. एका लाईनसाठी चौगुला साहेबने ना 24 टेक घेतला. काय बोलताय ते? हा, त्या दिवशी काय झालं जरा काय बोलताय? संध्याकाळचा शेवटचा लाज नाही वाटत? एक मिनिट, तिकडे कुणाकशी बाई माझ्याशी बोल ना. तिकडे लाज वाटते मला त्यांच्याकडे बघण्याची. काय करताय तुम्ही? एवढे मोठे ऍक्टर आहात, एवढं साधं वाक्य तुमचं फंबल कसं? आणि त्या वाक्यात फंबल होण्यासारखं पण काही नाहीये. बिरबल, गलप क्लबच्या बाजूची बँक बिघडली, एवढं मला आत्ता आलं. कुठलं वाक्य? हा डायलॉगच नाही, फिल्म हा डायलॉगच नाही, एकदम वेगळाच वाक्य बोललेला आहे. होय, काय पण वेगळाच बोललेला आहे. पण ठीक आहे, मी सेलिब्रिटी नाहीच आहे ना, मी बराबर, चुकू शकते. बराबर. मी इथे कपाळावर हास्य महारथी करून मी सेलिब्रिटी आहे. माझ्याकडे बघा, मी हास्य महारथी समीर चौगुले. मी रोज एअरपोर्टला जातो. हे नाही करत मी. अरे मी कधी बोललो? मी आणि असा कधी बोललो? मी एक डोळा बंद करून एअरपोर्टला जातो असा कधी बोललो? मी धडपडणार नाही. एक डोळा बंद केल्यावर धडपडताच मग नाही. नाही, इथे कोणालाही विचारा. दर 5 मिनिटाला कोणी ना कोणी धडपडलेला बघता या माणसाला. आणि फोनवर बोलताना कोणाकडे बघता हो? म्हणजे नाही आहे ना, मी अवेलेबल आहे ना. माझ्या मनाला फोन करा, माझ्या डेट देतो मी तुम्हाला. अरे मी नाही करत असं. नाही करत?
थोरा मोठ्यांनी डोळ्यावर थपडा मारून 100 वेळा थपडा मारून पण सुधारला नाहीये माणूस, हो की नाही निर्मिती ताई? अरे हे अगं तू एक दिवस येतेस आणि का आग लावून जाते असं कोण बोलतं? नाही कर अरे इट्स ओके नाही नाही चौगुला साहेब नाही हा बदा रॉंग आहे चौगुला साहेब हा बराबर नाही हा इट्स ओके ॲटिट्यूड मुळे ना माझा नुकसान झालेलं आहे प्रोड्युसर म्हणून असं ना चौगुला साहेब ध्यान मध्ये राखा. काय असतं लक्षामध्ये ठेवा, तुम्ही आहे ना 24-24 25-25 रिटेक घेता, त्याच्यामुळे माझा सनसेटचा शॉट निघून गेलेला आहे. त्याच्यामुळे मला दुसऱ्या दिवशी ना परत क्रूचा पैसा दे, ऍक्टरचा पर डे दे, ते जागेचा भाडा दे, सगळा करायला लागलेला आहे दुसऱ्या सनसेटसाठी. त्याच्यामुळे माझं नुकसान झालेलं आहे. बरोबर का नाही? कापो, जो काय नुकसान झालाय कापो. किती झालंय? अरे वहिनी पुरा पिक्चर का ना 5 हो, करोड. पूर्ण पिक्चरचं मला नका सांगू. महार मरत का कित्रा परडा का हसा हसा नसण है बता. अरे कशाला पण राजस्थानी पाहिजे रेती तू बीएस का राजस्थानी बोलायला? महारा मरत येतो कुठून महारा मरत? नुकसान करताय वर मलाच बोलताय. कापो 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 कापो. अरे कसला कापो थांब जरा. हा वहिनी शांत बस चौगुला साहेब अजून एक चीज दिमाग मध्ये आला म्हणून पटकन बोलून टाकतो. कारण काय वहिनी आहे समोर तर बोललेला बरा आहे नाही काय. वहिनी काय झालेलं आहे, आपण फिल्म केला ना तर चौगुला साहेबने म्हणजे मला पर्सनली फोन केला होता चौगुला साहेब आणि मला बोलला आपल्याला आहे ना एक वेनिटी व्हॅन पाहिजे. मिळालीच पाहिजे, काही चुकीचं नाही आहे, तुम्ही उपकार केलेले नाहीयेत. पण ना चौगुला साहेबने ज्या बात केलेला आहे ना तो एकदम वेगळा आहे. चौगुला साहेबने व्हॅनिटी व्हॅन मागवला, पण चौगुला साहेब 40 दिवस पिक्चरसाठी जेव्हा आला ना त्याच्यामध्ये फक्त बॅग ठेवला स्वतःच्या व्हॅनिटीमध्ये आणि पूर्ण टाइम आहे ना पिक्चरचा शूटिंग प्राजक्ता माळीच्या व्हॅनमध्ये जाऊन बसलेला आहे. मग माझ्या व्हॅनिटीचा तो जो पैसा आहे त्याचं नुकसान झालेला आहे ना. अरे काय आम्ही सगळेच जाऊन बसायचो प्राजक्ताच्या व्हॅनिटीत, कारण ग्रुप होता ना, जेवायला वगैरे छान आणायचे घरातून, मसाले भात आणायचे. मसाले भात जो ला दीदी. अरे मग मसाले भात म्हटल्यावर मला राहायचंच नाही माहितीये. नाही हावरटपणा नाही अगं, खरंच सांगतो 7-8 ऍक्टर्स येऊन बसायचे आणि ती काय करायची, आतून व्हॅनिटी बंद करायची, एवढं मोठं लॉक लावायची आणि ती चावी स्वतःच्या पर्समध्ये ठेवायची. प्राजक्त प्रभा 2 आणते ना, या कविता ऐकाव्याच लागतील. नवीन काढते मी कविता, ह्या कशा आहेत सांगा, संध्याकाळपर्यंत मग काय ऐकायला लागायच्या. कसा बसणार माझ्या व्हॅनिटी व्हॅन? म्हणजे नुकसान केलं ना तुम्ही त्यांचं. व्हॅनिटी मध्ये तुम्ही बसला नाही, नुकसान केलं तुम्ही त्यांचं. अरे पण काय आपल्या हातात तू शांत, तू का त्याची बाजू घेते? बघा, मुळात आपल्याला लोकांच्या दारोदारी जाऊन करिअर बनवायचं असेल तर व्हॅनिटी मागायचीच कशाला. अरे पण मी कुठे करिअर केलं तिच्या दारोदारी जाऊन? एकदम साची वाच आहे. मला पण हेच बोलायचं आहे, जर दुसऱ्याच्या दारामध्ये जाऊनच करिअर करायचा तर रोल तरी बडा घे ना, गावकरीचा रोल कशाला घ्यायचा? बरोबर की नाही? अरे पण काही बोलू नका. कापो कापो. अरे कापो काय, तुझ्या बापाचा कत्तलखाना आहे का? बाप गवत कापायची कात्री घेऊन बसलाय. कच 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 काय बोलतेस, कशाला कापो? बघा, दुसऱ्याचं नुकसान करून मला पैसे नको. कापो, जो काय उरलाय तो समोर टाको. टोटल आहे ना 1.5 लाख रुपया झालेला आहे. हरकत नाही. आत्ताच्या आत्ता चेक सही करा. 1.5 लाख ते 1.5 लाख ठेवा इथे, आम्ही घेतो, निघतो. आम्हाला काही हरामाचं ना वहिनी 1.5 लाख मी तुम्हाला द्यायचा नाही आहे. 1.5 लाख आता तुम्ही मला द्यायचा आहे. काटछाट केला ना आपण चौगुला साहेबचा सगळा चूक, तर त्याच्यामुळे जेवढा नुकसान झालाय त्याच्यानंतर आता तुम्ही लोक मला 1.5 लाख रुपये देणार आहे. 2 लाख मी वसूल करायला आलेलो, आता 1.5 लाख देऊन जातोय. हे तुझी अक्कल, तुझा बिनडोकपणा. तुमच्या फालतूपणामुळे झालं हे सगळं. फालतूपणामुळे 1.5 लाखाचं नुकसान. तुम्ही आता गप्प बसा. आलीसच का मुळात करत नाही यायचंच. तुमच्या चुकीमुळे 1.5 लाखाचं नुकसान झालंय आपलं. आता तुम्ही गप्प बसा. घरातली बाल्कनी आणि हॉल एवढं फिरायचं, दुसरीकडे फिरलीस तर बाहेरच यायचं नाही या बाईने. गप्प बसा जरा. भाऊजी राजत नव्हतं, उत्तम चाललं होतं सगळं. बसता का जरा आता? 1.5 लाखाचं नुकसान केलं एकतर. भाऊजी सुती जरा बाजूला येतात. बसा तिकडे, काहीतरी वाढव. हा वहिनी सुती. भाऊजी थोडं कमी करता का हो? अरे वहिनी नाही म्हणजे हे कसंही असले तरी माझ्यासाठी तरी थोडं कमी. सिनियर ऍक्टर आहे, वर्ष काम मी. ना वहिनी हात ना जोडू ना वहिनी. अरे करणार वहिनी. अरे त्या माणसचा काही प्रॉब्लेमच नाही आहे. तुमचा राजस्थानी ऐकूनच 50,000 कमी करतो लगेच. तुम्ही 50 कमी पण केले. पण 1 लाख रुपये तुम्हाला द्यावा लागणार. 1 लाख द्यायचे ना, हरकत नाही, चालेल, थँक्यू. पण 50,000 कमी केले तुम्ही. फोन द्या. करायचे वहिनी. अरे थोबडा दाखवा. अरे हे काय करतेस तू? हा माझा QR. हे काय करतेस तू? हा QR. हा हे घ्या.
अरे 1 लाख कशाला पाठवलंस तू? वाचवले अरे 1 लाख वाचवले आपले. अगं बिंडोग बाई, तुला कळतंय का? तू घरी चल, तुझा कापो कसा काढतो बघ. चल घरी, तू चल घरी. हे पैसे वाचवले तुमचे, तुम्ही मला उलटा बोलू नका. काय गरजच नाहीयेत पैसे. तू घरी घरी चल घरी चल. घरी चल. माझी पर्स घ्या. घरी चल. माझी पर्स घेऊन द्या ना मला. व्हेरी गुड घरी चल इकडे. व्हेरी चला, मी बघते तुम्हाला. सरस बदा सरस. सुन, आपला त्र्यंबक डागा आणि निलेश राटीचे ना, ते लोकला फोन कर आणि त्यांना बोल आपला समीर चौगुला आपल्याला प्रत्येक पिक्चर मध्ये पाहिजे. लय फायद्याचा माणूस आहे. येस सर येस. वा 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 दादा, तुला पैसे द्यावे लागले असले तरी आमच्यासाठी मात्र पैसा वसूल परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. महेश सर. समीर, तुझी आणि ईशाची जी एक केमिस्ट्री आहे ती आम्ही गुलकंदमध्ये पाहिलेली आहे आणि तिकडे सुद्धा इतकी ब्रिलियंट होती आणि आता सुद्धा इट वॉज जस्ट वंडरफुल. पृथ्वी, ते गुजराती ॲक्सेंट वॉज वंडरफुल. आणि मला असं वाटतं का ही तुमची केमिस्ट्री आहे ना, आय वॉन्ट टू सी ऑन द बिग स्क्रीन अगेन. वंडरफुल, फंटास्टिक, गिव्ह इट अप. निर्वेदी ताई. ईशा, तुझ्यासारखी व्यवहारी बायको कुठल्याही कलाकाराला वाट लागेल त्याची. ते मध्ये काय होतं डोळ्याचं? मला तो जोकच नाही कळला. मला जरा बघायचंय तू काय इकडे येऊन दाखवतो. ऍक्च्युली मला आय डोंट नो, म्हणजे बरेच वर्ष सवय आता कमी झाली आहे इनफॅक्ट. नाही नाही खरंच फोनवर बोलताना असं डोळे करायची सवय. आणि मला ना, मी त्या माणसाशी कनेक्ट होतो असं मला वाटतं. आणि ही ना गेली 7-8 वर्ष आहे. म्हणजे दीदी बरोबर मी एक नाटक करत होतो आणि दीदी ते वाक्य होतं ना, ते मीच घातलं होतं की थोड्या मोठ्यांनी डोळ्यावर थपडा मारून सुद्धा तुझी सवय गेलेली नाही. ते लिटरली दीदीहून ना फाड मारायची. अरे मी त्याला म्हंटल की कधीतरी तसेच राहतील ते डोळे. काय करतोस हे तू फोनवर बोल. अरे कालपर्यंत नव्हती, आज माहित नाही काय झालंय. दीदी आल्यामुळे कदाचित ते झालं असेल. पण छान झाला हा ऍक्ट. म्हणजे विनोदाबरोबरच याच्यात एक प्रबोधन होतं. मला वाटतं आपल्या इंडस्ट्रीतल्या सगळ्या लोकांनी हे बघावं आणि कलाकारांना मदत करावी. अशा पद्धतीने त्यांचे मानधन कापू नये. आणि मृणाल, 2च वाक्य होती पण तिने तुला योग्य टायमिंगने ती वाक्य दिली. क्या बात आहे. खूप छान. ॲटिट्यूड आहे, विथ ॲटिट्यूड. तुम्ही असेच नवीन नवीन कलाकार तयार करा जे तुम्हाला टफ देतील. थँक्यू. क्या बात है. वा वा वा. थँक्यू ताई. थँक्यू टीम. थँक्यू. मंडळी, हास्याचा हा बहार असाच चिरतरुण राहणार आहे. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली तुम्हाला राम राम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.